आलेले आहे 2023-24 आणि 2024-25 यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते। आणि आज आपण आपल्या संत सावताराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी पिडिलाइट इंडस्ट्रीज यांच्या सहयोगाने माजी विद्यार्थी मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला माजी विद्यार्थ्यांना तसेच आपले जे आता सध्याचे चालू विद्यार्थी आहेत ग्रेड आणि प्लंबर ट्रेड यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले गांगर सर यांचे मी या ठिकाणी स्वागत करते। आणि मी श्रीमंत सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे। आणि मी श्री गांगर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मार्गदर्शन करावे। चला करायचं सुरू। प्रोटोकॉल असतो त्यांचा, त्या पद्धतीने सुरू होतं। मागे बसलेले इकडे ना, रिकाम्या खुर्च्या आहेत, मागे बसलेले 3-4 जण, अरे या 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 उठा उठा। तू इकडे बस ना, तू इकडे बस, त्याला बसू दे मध्ये। तू इकडे बस ना, तिकडे बस तू, ये तिकडे बस। थांबा थांबा थांबा, मध्ये खुर्ची रिकामी ठेव। तू इकडे बस ना, बस इथे बस, इथे बस। तू इकडे बस, या या दोघं तिघ या अजून। अरे ये पटकन, ये लवकर ये। आकाश सांगतो मी, ते बोलत नाही मध्ये मध्ये। ये 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 बस इथे, बस इथे, ये इकडे, तू इकडे बस। तू माझी विद्यार्थी आहे ना मग? हा इकडे बस, इकडे बस, इकडे बस। तू तिकडे बस, बस इथे एक विद्यार्थी, ये इकडे, ये इकडे लवकर लवकर। करायचं सुरू। या पुढे ना, पुढे बस, बस ना पुढे। ऐका, माझं नाव श्रीहरी गांगल आहे। हा, मी असं का केली माहितीये? असं का केलं माहितीये? बरेच वेळा आहे ना, तुम्ही आपसात बोलतात एकमेकांशी ओळखीचे असले की, म्हणून मी मध्ये मध्ये एक विद्यार्थी टाकला की तुम्ही बोलणार नाही आपसामध्ये आणि मला डिस्टर्ब होणार नाही। मी अनुभवात शिकलेला असतो। आपला कार्यक्रम किती वाजताचा होता माहितीये का? किती वाजताचा होता? टाइम कितीचा दिला होता? 10 वाजताचा। वाजले किती? किती नुकसान झालं? 1 तासाचं, बरोबर? 1 तास म्हणजे किती झाले? 3600 सेकंद। 1 तासाला महत्व आहे का? महत्व आहे की नाही? आहे ना, खूप महत्व आहे। 1 तास जर युद्धभूमीवरती, सीमेवरती तुम्ही उशीर जर केला तर शत्रूचं सैन्य माहितीये का 40 किलोमीटर आतमध्ये घुसतं। किती? 40 किलोमीटर काय झाला? भूभाग आपण घालवला का आपला? म्हणजे किती, 1-1 सेकंद किती महत्वाचा आहे कळालं तुम्हाला? जर आपण 3600 सेकंद सीमेवरती उशीर केला तर आपला किती जातो? 40 ते 50 स्क्वेअर किलोमीटर एरिया, म्हणजे 40-50 किलोमीटर शत्रू आपला आतमध्ये येतो आपल्या सीमा रेषेच्या। तर प्रत्येक सेकंदाला फार महत्व आहे, वेळेला महत्व आहे। आम्ही वेळेवर आलो होतो का? आम्ही बरोबर 10ला 10 कमी असताना आलो होतो। मी तर 400 किलोमीटर लांबनं आलो। तर तुम्ही माहितीये का, वेळेला जर महत्व दिलं नाही तर तुमची कधीच प्रगती होणार नाही। लक्षात ठेवा, प्रगती होईल का? नाही होणार। तो क्षण तुमच्या जीवनात गेलाय, तो पुन्हा येतो का कधी? कधीच येत नाही। आणि वेळेला जर महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही 1 वर्ष मुंबईला जाऊन राहायचं। कुठे जायचं? तुमचा कोणीतरी नातेवाईक असेल ना मुंबईमध्ये, आहे का? आहे का नाही? असेल तर त्याला विचारायचं की 1 सेकंदाला किती महत्व आहे मुंबईमध्ये। कारण जर माहितीये का, 1 आणि 2 सेकंद जरी नुकसान झालं, म्हणजे उशीर झाला, तर पुढे त्याचं अर्धा दिवसाचं नुकसान होतं त्याचं। तर वेळेला महत्व द्या। तर तुम्हाला प्रगती करायची असेल, माझी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगतो, वेळेला महत्व द्या। तो गेलेली वेळ कोणाच्याच जीवनात पुन्हा येत नाही। आणि माहितीये का, 24 तासात आहे ना 86,400 सेकंद असतात। किती? 86,400 सेकंद। प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे। आज मला आहे ना पिडिलाइटनी माजी विद्यार्थी मेळाव्याला मार्गदर्शन करायला बोलवले। सगळे माजी विद्यार्थी आहे ना, सराव करायला लागले ना तुम्ही? प्लंबिंगच करतात का दुसरं काही काम करताय?
प्लंबिंगच करतात आहे ना. बरेच वेळा माझा असा अनुभव आहे की प्लंबिंग ट्रेडचं शिक्षण घेतात आणि नंतर काय करतात, सिक्युरिटीचं काम करतात. कोणी कुक म्हणून काम करतं, कोणी ड्रायव्हर म्हणून काम करतं. मग मी त्यांना सांगतो, अरे तुम्ही शिक्षण घेतलं कशाला हे, बरोबर आहे की नाही. तर माझ्या असं लक्षात आलं की ते असं का करतात, तर त्याची बरीच कारणं आहे. मी तुम्हाला सांगेन आता माझ्या प्रशिक्षणामध्ये. दिसतंय का सगळ्यांना? काय दिसतंय? काय दिसतंय? लँग्वेज, भाषा. भाषा महत्वाची आहे ना. समोरचा वक्ता जो बोलतोय, तर मराठी तुम्हाला कम्फर्ट आहे? चालेल मराठी का हिंदी पाहिजे का इंग्रजी पाहिजे? मराठी पाहिजे ना, ठीक आहे. विचारून घेतलं. बरेच वेळा काय काय होतं की तुमच्या एका सोलापूर सारखा सीमावर्ती भाग असतो बरं का, त्या ठिकाणी बरेच वेळा काय असतात, एखाद दोघं आदर भाषेचे पण असतात आणि मग त्यांना कधी कधी मराठी समजत नसतं, म्हणून मी विचारून घेतलं. दुसरी गोष्ट, काय दिसतंय चित्रामध्ये तुम्हाला? काय दिसतंय? भाषा महत्वाची आहे ना. काय दिसतंय? काय दिसतंय? पक्षी आणि मासा. पक्षी आणि मासा यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो का कधी? नाही होणार. का नाही होणार? यस, वेगळी वेगळी दोघांची भाषा. मी कोण आहे? मी कोण आहे? प्लंबर आहे मी. माझी भाषा तुम्हाला पटकन कळेल. कळेल का? कारण का माझ्या गेल्या 3 पिढ्या ते प्लंबिंगचा. मी स्वतः प्लंबर. मला पिढीलाईटने बोलवलंय की मी तुम्हाला जे काही समजावून सांगेन ते मी गेल्या 35-33 वर्षामध्ये जो अनुभव घेतलेला आहे. तुम्ही लोक कुठे चुकतात? तुम्हाला नंबर 1 व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी आले ना. तुम्ही तुमचा इथे वेळ देणार आहे का? वेळ देणार आहे का? आपलं ट्रेनिंग किती आहे? 2 तासाचं आहे. 2 तास म्हणजे किती झाले तुमचे? साधारणतः 7,000 सेकंद झाले, बरोबर ना. मी सांगितलं तसा प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. तर या प्रत्येक 7,000 सेकंदामध्ये मी तुम्हाला जे काही मार्गदर्शन करीन ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं या दृष्टीने आम्ही हे मार्गदर्शन करतोय. कुठे पण माहिती आहे का, शिस्त असल्याशिवाय प्रगती होते का? ठीक आहे, नंतर घ्या ना. मला सांगा, व्यवसाय असे ना, शाळा असे ना, कुठे पण असे ना, शिस्त पाहिजे का? पाहिजे की नाही? शिस्त नसेल तर काय होईल? बेशिस्तीने चालेल का? राष्ट्र पण चालू शकत नाही. जपान देश का बरं पुढे? सगळ्यात जास्त शिस्त पाळतात तिथले लोक. आपण किती बेशिस्त. आपल्याकडे पटकन हवालदार नसेल तर सिग्नल मोडण्यात आपण नंबर 1 असतो. तर शिस्तीशिवाय प्रगती होते का? नाहीच होत. मग आपल्या प्रशिक्षणाला पण काहीतरी शिस्त पाहिजे ना. तर बघा, मी माझा पण मोबाईल सायलेंट करून ठेवलेला आहे. तुम्ही तुमचा मोबाईल किती 7,000 सेकंद सायलेंट ठेवायचा आहे. आपसात बोलू नका. तुम्ही आपसात जेव्हा बोलतात तेव्हा मला प्रशिक्षण देताना काय होतं, व्यत्यय येतो. माझी लिंक तुटते. मी तुम्हाला काहीतरी सांगत असतो आणि मध्येच तुम्ही एकमेकांशी बोलता. म्हणून मी काय केलं, एक विद्यार्थी, एक माझी विद्यार्थी असा बसवला. मला माहिती आहे काहीतरी इथे बसतात आणि साईटवरचा विचार करतात, असं बघितलेलं आहे मी. दुसरी गोष्ट माहिती आहे का महत्वाची, कुठेही प्रशिक्षणाला जगामध्ये जा तुम्ही, प्रशिक्षण जेव्हा घेतात तेव्हा तुमच्याकडे डायरी पेन पाहिजे का? पाहिजे का? तुम्ही आणलाय का कोणी? आणलाय का? नाही आणला. तुम्ही कीर्तन ऐकायला आले, कीर्तनाला कोणी डायरी पेन घेऊन जातं का? नाही घेऊन जात. कारण तो बुवा किंवा महाराज जे सांगत असतो तसं आपल्याला जीवनात वागायचंच नसतं. महाराज काय सांगतो? खरं बोला. आपल्याला बोलायचंच नसतं खरं. आलं की नाही लक्षात? तर कुठल्या पण प्रशिक्षणाला जाल, एखादा वक्ता असतो किंवा माझ्यासारखा मार्गदर्शक असतो, तो जी काही गोष्ट सांगतो ती तुमच्या भविष्याच्या दृष्टीने उपयोगी असते. ती जर तुम्ही लिहून घेतली तर काय होतं? लिहिल्यामुळे काय होतं? लिहिल्यामुळे काय होतं? जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा असं म्हणतात की इथलं जे कनेक्शन आहे ते डायरेक्ट कुठे? मेंदूपर्यंत आहे. लिहिता तेव्हा तुमच्या ते लक्षात राहतं आणि मग ते तुम्ही जीवनामध्ये भविष्यामध्ये ते वापरतात. आणलंय का डायरी पेन? नाही, ठीक आहे, चला. पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, कुठे जाल ना असं ट्रेनिंगला, त्यांनी एखादी गोष्ट सांगितलेली असते, एखादा फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला, तर जो फॉर्म्युला तुम्ही लिहून नाही घेतला तर किती वेळ लक्षात राहील तुमच्या? किती वेळ लक्षात राहील? 1 दिवस? 1 वर्ष? नंतर विसरून जाल की नाही? शेवटी आपल्या स्मरणशक्तीला मर्यादा आहे ना, आहे की नाही मर्यादा? कित्येक वेळा आपल्याला काल काय जेवलो ते आज आठवत नाही, होतं ना असं. तर कधी पण कुठे पण गेलेस तर हे लक्षात ठेव जा. दुसरा हा नियम पाळत जा कुठल्या पण प्रशिक्षणाला. काय? वाचताय का? मनातल्या मनात वाचा, मोठ्यांना नका वाचू. समजलं? मान्य? चहाचा कप रिकामा असेल तर चहा मावेल ना. तर तुम्ही आता इथे बसलाय तर साईडचा विचार करू नका. काय होत नाही.
काय नुकसान होईल होऊन होऊन? किती नुकसान होईल? किती होईल? 2,000, 3,000, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण मी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही 3 लाख रुपये कमवू शकाल. आलं का लक्षात? तर तुम्ही थोडा वेळ डोकं रिकामं ठेवा. मी जे काही सांगेन ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने ते उपयोगाचं. विद्यार्थी बरं का, तुमच्या पण, यांच्या पण आणि तुमच्या पण. काय दिसतं चित्रात? काय दिसतंय? काय दिसतंय चित्रामध्ये? हा, काय दिसतंय? बोला बोला. हा, कोण म्हणाल मेडल? अजून काय दिसतंय? काही दिसत नाही कोणाला? यस, मेडल आणि चॉकलेट. मेडल आणि चॉकलेटचा काय संबंध आहे? मेडल आणि चॉकलेटचा काय संबंध आहे? ऐका, मी बऱ्याच ठिकाणी ITI मध्ये जातो. जर प्रशिक्षण द्यायचं असेल बरं का, तर समोरनं पण काय यायला पाहिजे? प्रतिक्रिया, रिस्पॉन्स यायला पाहिजे. बरेच वेळा आहे ना, तुम्ही लाजता, बोलत नाही. होतं का असं? हा, तुम्हाला उत्तर माहिती असतं पण तुम्ही काय करतात? लज्जे खातर कोणीतरी हसेल म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. होतं का असं? होतं का रे? तुम्हाला बोलता येतं ना? का सगळे मुखे आहेत इथे? आहेत ना? तर काय विचारलं मी? होतं का असं? एखादा वक्ता माझ्यासारखा येतो, तो काहीतरी प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही देत नाही. तुम्हाला येत असतं पण देत नाही. का देत नाही? लाजता तुम्ही, बरोबर? का लाजता? का लाजता? का लाजता? की तुम्हाला काय वाटतं? कोणीतरी हसेल मला, बरोबर ना? हसेल असं वाटतं. पण तुम्हाला हे माहिती नाही, तुम्ही जर समजा चुकीचं उत्तर दिलं तर काय होईल त्याच्यामुळे? काय होतं? काय होतं? चॉकलेट मिळतं तुम्हाला. उत्तर दिलं की चॉकलेट देतो मी. आणि तुमचं उत्तर चुकीचं आहे हे उरलेलं काय होतं? 25-30 लोकांना कळतं. आता मी समजा उदाहरणार्थ याला विचारलं, तुझं नाव काय? सुशांत ना? तुषार. तुषारला मी जर विचारलं की तुषार, गुरुत्वाकर्षणाचा वेग काय? किती आहे वेग गुरुत्वाकर्षण? 10वी झालाय ना? किती आहे गुरुत्वाकर्षणाचा वेग? बरं, कोणाला येतो सांगता गुरुत्वाकर्षणाचा वेग? अरे 10वी झाले का नाही? का कोरोनात पास झाले? कोरोनात झाला. बर, किती आहे गुरुत्वाकर्षणाचा वेग? किती आहे? सोपा प्रश्न आहे, खूप काही अवघड नाही विचारला मी. किती? कोणीतरी बोल, किती? अरे काहीतरी सांगा ना. गुरुत्वाकर्षणाचा वेग किती? हा, बर, ठीक आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला आता आलं नाही उत्तर, बरं का? आता मी तुम्हाला सांगितलं 9.81 मीटर पर सेकंद. झाली का माहिती? झाली का माहिती तुम्हाला? झाली ना माहिती? आणि समजा यांनी सांगितलं असतं 5 उत्तर दिलं असतं तर चुकीचं आहे, हे तुम्हाला कळालं असतं का? कळालं असतं ना. त्याचा फायदा होता ना. चुकीचं उत्तर होतं तरी चॉकलेट देणार होतो मी. तुम्ही नाही तर काय होईल? काय होईल? चॉकलेटही मिळणार नाही ना. आणि ज्याच्याकडे जास्त चॉकलेट त्याला मी काय देणार आहे माहिती आहे का? गोल्ड मेडल देणार आहे. ज्याच्याकडे जास्त चॉकलेट त्याला गोल्ड मेडल, त्याच्यापेक्षा कमी असतील त्याला सिल्वर, आणि त्याच्यापेक्षा कमी असतील त्याला ब्रॉन्झ. नियम समजला? काय अडचण? अरे तुम्हाला बोलता येत नाही का? तुम्ही बोलतच नाही. समजला का? मला कळतच नाही. समजलं का? हो म्हणा ना. का चहा प्यायल्यावर बोलणार आहे तुम्ही? हा, असं काय? समजलं का? समजलं का? हा, मला तुम्ही जर बोललेच नाही तर मला कळणारच नाही, माहितीये का? 2 गोष्ट होऊ शकतात. तुम्ही उत्तर नाही दिलं तर 2च गोष्टी होतील. काय? एक तर तुम्हाला सगळं समजलं किंवा तुम्हाला काहीच समजलं नाही. काय होऊ शकेल? एक तर सगळं समजलं म्हणून तुम्ही मला विचारत नाही काही, आणि तुम्हाला काहीच समजलं नाही म्हणून तुम्ही विचारत नाहीये. जायचं पुढे? जायचं? मी आता वेळ कमी आहे म्हणून याच्यात पडत नाही. साधारणतः मी विचारून घेत असतो की तुमचं नाव काय आहे, म्हणजे मला लेक्चर देताना हे होईल. आता ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय म्हणून पुढे जातो. हे काय दिसतंय? हात वर करा. उत्तर द्यायचं असेल ना, हात वर करा. काय दिसतंय? 4 माकडं. यस. अजून काय दिसतंय? 4 माकडं. बर बर बर, म्हणजे काय म्हणतो हा? मैंने कुछ सुना नहीं, मैंने कुछ देखा नहीं, आणि मैंने कुछ पढा नाही. हा, बरोबर. अजून काय उत्तर याच्या व्यतिरिक्त वेगळं? मैंने कुछ बोला नाही. अजून बोला 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 बोला. हा, काय? ओके, काय सगळं बघून प्रतिक्रिया द्यायची नाही. अजून बोला बोला बोला.
चॉकलेट मिळायला लागले आता पटापट बोलतील माहितीये का? हं, बोला तू रे. अरे तुम्ही तर पटापट उत्तर द्यायला पाहिजे. काय काय दिसतंय? हा बर. ऐका, तुम्हाला आहे ना जसं चित्रातनं समजतं तसं गोष्टीमधनं पण बरेच वेळा काही गोष्टी समजतात. गोष्टीमधनं तो चौथा कोण आहे ना, मी तुम्हाला त्याच्यासाठी एक छोटी गोष्ट सांगतो. साधारणतः 200 वर्षापूर्वी काय होतं, आपल्या देशामध्ये छोटी छोटी राज्य होती. मोठी राज्य होती का? नाही होती. काही मोठी राज्य होती. मराठा साम्राज्य मोठं होतं, आलं की नाही लक्षात? पण काही छोटी छोटी राज्य होती आणि त्या छोट्या छोट्या राज्यांचा जो प्रमुख असायचा त्याला राजाच म्हणणार ना. राज्य छोटं असेल किंवा मोठं असेल त्याला राजाच म्हणणार. आणि राजाच्या मुलीला काय म्हणणार? काय म्हणणार? काय म्हणणार? राजकन्या. हा, राजकुमारी. चल राजकुमारी, चल राजकुमारी, राजकुमारी म्हणणार, बरोबर की नाही? राजाच्या मुलीला काय म्हणणार? कन्येला राजकुमारी किंवा राजकन्या म्हणतात. तसंच एक राज्य असतं छोटस. त्या राजाचा जी मुलगी असते राजकन्या ती खूप सुंदर असते. काय असते? खूप सुंदर देखणी असते. आणि तुमच्यासारखे आजूबाजूच्या राज्यातले जे राजकुमार असतात त्यांना तिच्याशी काय करायचा असतो? विवाह, लग्न म्हणा, विवाह म्हणा, विवाह करायचा असतो. मग ते काय करतात? राजाकडे जाऊन सांगतात मला तुमच्या कन्येशी विवाह करायचा. राजा काय म्हणायचा? अभिनय, बाद में. मग हा जातो, विचारतो. राजा काय म्हणतो? अभिनय. हा जातो, हा जातो, हा जातो, प्रत्येक जण जातो आणि रूपवान अशा देखण्यात त्या राजकुमारीकडे जाऊन लग्नाची इच्छा प्रकट करतो. आणि राजा प्रत्येकाला काय उत्तर देतो? आत्ता नाही. मग काय होतं, साधारणतः वर्षभर जातो. राजा बघतो की हे 25, 30, 40 राजकुमार मागणी घालतात आहे आणि राजकन्या तर एकच आहे ना, सगळ्यांची थोडी लग्न करेल. मग काय करावं लागेल? काय करावं लागेल? ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला. त्या काळी पैसा बघितला नाही जायचा, पैसा आता बघितला जातो, सरकारी नोकरी आता बघितली जाते. त्या काळी काय बघायचे माहितीये का? अशा वेळेस स्वयंवर ठेवायचे. आलं का लक्षात? सीतेचं स्वयंवर होतं, द्रौपदीचं स्वयंवर होतं. आणि मग त्याच्यामध्ये साहस म्हणा किंवा त्याच्याकडे कौशल्य असेल, बरोबर आहे ना, त्याचं काय व्हायचं? जिंकायचा तो आणि राजकन्या त्याला माळा घालायची. हे स्वयंवराचा हाच नियम आहे ना. शर्यत तिथे काहीतरी शर्त ठेवली जाते. तशाप्रमाणे राजा दवंडी पिटतो. त्या काळी साधन काय होतं संवादाचं? दवंडी. दुसरं काय नव्हतं. दवंडी पिटली जाते की अशा अशा दिवशी राजकन्याचं स्वयंवर ठेवलेलं आहे आणि तुम्ही इच्छुक सगळे हे 30-40 जण आहेत, माजी विद्यार्थी नंतर विद्यार्थी यांनी या ठिकाणी यायचे, त्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी यायचे, त्या ठिकाणी स्वयंवर ठेवलेले. आता तुमच्या इच्छुक सगळे असतात ते काय करतात? लगेच निघतात तिथे. तिथे काय माहितीये का? स्वयंवर दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7लाच असतात, ते रात्रीपासूनच तिथे जाऊन पोहोचतात. आलं का लक्षात? आणि गावातले नागरिक आहेत तेही जमतात, सगळी गर्दी झालेली असते, त्यांनाही आनंद होतो. ते आल्यानंतर राजा तिथे सांगतो की स्वयंवरासाठी पण ठेवलंय. कुठल्याही स्वयंवराला पण ठेवलेला असतो. ते सांगतात की हा जो तलाव आहे, या तलावाच्या या कोपऱ्यापासून म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत जो पोहोच जाईल त्याला राजकन्या काय करेल? वरमाला घालेल. असं म्हटल्यावर काय करतात? लगेच कपडे काढून सूर मारायला तयार. बरोबर आहे ना? कारण कोणाला नकोय सुंदर राजकन्या. राजा म्हणतो थांबा थांबा, माझं वाक्य अजून पूर्ण नाही झालं. जो राजकुमार म्हणे या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोच जाईल त्याला राजकन्या तर वरमाला घालेल, पण मी त्याला माझं अर्ध राज्य पण देईल. असं म्हटल्यावर काय होतं? तुमच्या अजून उत्साहित होतात, बरं का? आणि मग राजा म्हणतो थांबा थांबा, माझं वाक्य अजून पूर्ण नाही झालंय म्हणे. एवढी घाई कुठे करतात उडी मारायची? तुम्हाला माहितीये का? या तलावाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तर तुम्हाला पोहायचंय, पण मी एक गोष्ट सांगायची विसरलो म्हणे. या तलावामध्ये म्हणे परवा मी म्हणे काही मगरी सोडलेल्या आहेत म्हणे. मग आता असं सांगा, असं झाल्यावर काय होईल? काय होईल? चलबिचल चालू होते, कुजबूज चालू होते. कुजबूज म्हणतो ना आपण, कुजबूज चालू होते. हा, आणि कुजबुजीचा आवाज व्हायला लागतो मोठ्याने आणि ते नागरिकही जमलेले असतात, तोही आवाज व्हायला लागतो. सगळे आपसात चर्चा करायला लागतात. राजा म्हणतो थांबा थांबा थांबा, माझं वाक्य पूर्ण नाही झालं म्हणे. तलावाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पोहोच जायचंय, तलावात मगरी सोडले. एक गोष्ट सांगायची विसरलो म्हणे मी, की मी तिथे काही विषारी साप पण सोडलेले आहेत. असं म्हणल्यावर काय होतं? एकच गलका व्हायला लागतो, आपसात चर्चा व्हायला लागते. आणि त्या चर्चेमध्ये एक जो कोणी तुमच्यापैकी साहसी असतो म्हणा किंवा काय असतो, तो तलावामध्ये पोहायला सुरुवात करतो. मला सांगा, ज्या तलावात मगरी आहे, विषारी साप आहे, त्या ठिकाणी पोहण्याची गती काय असेल? वेगात असेल ना नेहमीपेक्षा. तो जीव काढून पोहत असतो. ज्या तलावात मगरी आहे त्या ठिकाणी कसा पोहणार माणूस? जीव काढून पोहणार.
एक म्हणजे आपली सगळी शरीरातली ऊर्जा एकवटून तो पोहायला लागतो आणि नागरिक खूप आनंदी होतात की अरे काय साहसी वीर मिळतोय आपल्या राजकन्येला, बरोबर. आणि मग तो अर्ध्यापर्यंत पोहोचतो, पाऊणपर्यंत पोहोचतो, 80% करतो, 90% करतो आणि शेवटचे 10% होतात. ढोल ताशे वाजायला लागतात, कारण जो 90% पोहत आला तो 10% पोहणारच, तो पोचतो तलावाच्या ह्याला. आता तुमच्यातल्याच एकाने मारलेली असते उडी आणि बाकीच्यांनी नसते मारलेली, मग त्यांचे चेहरे कसे झाले असतील, हारल्यावरती कसे होतात, भारत पाकिस्तान मॅच हारल्यावर कसं होतात, तशाने चेहरे पडलेले असतात त्यांचे की अरे ह्याला तर राजकन्या एवढी सुंदर मिळणार, अर्ध राज्य मिळणार, आपल्याला काही नाही, आपण तयारीनिशी आलो होतो. मग त्या ठिकाणी पोचल्यावरती तो पोचतो, तशी ढोल ताशे वाजायला लागतात, राजकन्या तयार होते हार घालायला आणि त्याला लोक उचलून घेतात. आणि तुमच्यासारखे जे उडी मारत नाही ते त्याच्या जवळ जातात आणि विचारतात की बाबा रे तू धैर्य दाखवलं कसं, एवढं काय म्हणतात, तू धैर्य दाखवलं कसं, ज्या तलावात मगरी विषारी साप असताना तुझ्यात आलं कुठून धैर्य हे. तो म्हणतो धैर्य गेलं खड्ड्यात, तुमच्यापैकी मला धक्का कोणी मारला म्हणे. तर ते चौथा आहे ना, ते असे धक्का मारून येतात. आलं का लक्षात कार्यक्रमाला? आलेत का इथे काही जण? आलेत ना? आले असणार. जो बसलेला आहे धक्का मारून त्याला कळतंय की आपण इथे आलेलो आहे. विद्यार्थ्यांमध्ये तर 100% असे धक्का मारून ITI ला आलेले आहेत. शेतामध्ये काम करायला लागतं म्हणून बरेच जण ITI ला प्रवेश घेतात. घेतात का? काय घेतात ना? असतात ना असे काही जण, मला माहिती आहे ना, असतात ना. पण मग आता जे विद्यार्थी असे धक्का मारून आलेच आहे तलावात, तर आता राजकन्या घेऊन जायची म्हणजे काय करायचं, आपल्याला ITI चांगल्या मार्कांनी पास व्हायचं. आणि जे या व्यवसायात तुमच्या आगे माजी विद्यार्थी आलेत त्यांनी काय व्हायचं, नंबर 1 प्लंबर व्हायचं का नंबर 1 प्लंबर. लोकांनी म्हटलं पाहिजे की तुझं नाव काय, गायकवाड ना, गायकवाड पेक्षा भारी आमच्या बार्शीमध्ये प्लंबर नाही, बार्शी नाही सॉरी, काय कुर्दवाडीमध्ये गायकवाड पेक्षा भारी प्लंबर नाही. मग आता गायकवाडनी पूर्ण केलं ITI, व्यवसाय पण चालू केलाय, तर होणार गायकवाड नंबर 1, जायचं पुढे. उत्तर देणार ना पटापट, गोल्ड मेडल घेणार ना. आता बसले आहात तर गोल्ड मेडल घेऊनच जायचं. काय हे कोण आहे, कोण आहे? हे बघा अशी उत्तर आहे ना एकदम नका देऊ, हात वर करा, सामायिक उत्तर नका देऊ. काय आहे हे, कोण आहे? संत रामदास स्वामी, बरोबर. हे कोण आहे? येस, व्हेरी गुड. पटकन लोक ओळखत नाही, 2 चॉकलेट दिलेलं आहे. चाणक्य कोण आहेत हे? पहिले कोण होते? संत रामदास स्वामी. आणि दुसरे कोण होते? चाणक्य होते, बरोबर. संत रामदास स्वामींचं काय महत्व आहे? तुमच्या शासकीय ITIचं नाव काय? संत सावतामाळी, बरोबर ना. असे भरपूर संत होते, संत सेन होते, अजून कोण होते? संत तुकाराम होते, संत एकनाथ होते, ज्ञानेश्वर होते, भरपूर संत होते. पण या संतांमध्ये आणि रामदास स्वामींमध्ये काय फरक आहे? काहीतरी फरक असणार. प्लंबर तर भरपूर असतील ना, पण मग गायकवाड प्लंबर आणि इतर प्लंबर मध्ये काहीतरी फरक असेल ना, म्हणून लोक गायकवाडला बोलवतात ना, बरोबर ना. गायकवाड त्याला का बोलवतात? काहीतरी फरक असेल, काहीतरी वेगळं असेल. पण तर संत रामदासांमध्ये आणि इतर संतांमध्ये काय फरक होता? काय 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 संत रामदास स्वामी शांतपणे त्यांचं. ऐका, संत रामदास स्वामी एकमेव संत होते की ज्यांनी माहितीये व्यायामाला महत्व दिलं, शरीर संपदेला महत्व दिलं, बरोबर. ते सांगितलं तुमच्या अंगात ताकद पाहिजे तर करलो दुनिया मुठ्ठी में होईल. तुमच्या अंगातच बळ नसेल, तुम्ही ताकदवान नसाल, शक्तिमान नसाल, मग ती बौद्धिक शक्ती असू दे किंवा शारीरिक शक्ती असू दे, आर्थिक शक्ती असू दे, कुठली तरी तुमच्याकडे शक्ती पाहिजे की नाही. तुम्ही जर बलवान नसाल तर तुम्ही शत्रूला पराजित करू शकता का? तर तुम्हाला माहिती आहे का, सकाळी सकाळी मला हा पैलवान भेटला. याला मी विचारलं का रे किती जोर मारतो, किती मारतो रे? 180. घे 3 चॉकलेट घे. किती मारतो? 180. मला आवडलं. आणि ते एका दमात मारतो. तुमच्या किती जण मारतात 180? किती जण मारतात? का नाही मारत? माझे वडील माहितीये व्यायाम नाही केला ना, फटके मारायचे आम्हाला. आलं का लक्षात? व्यायाम जर केला नाही, व्यायाम शाळेत जर गेलो नाही तर आमचे वडील आम्हाला फटके लावायचे. तर एकमेव संत होते की ज्यांनी शरीर तुम्हाला बलवान करायला सांगितलं. तुमचं शरीर जर बलवान असेल तर तुमच्यामध्ये उत्साह असेल काम करायला. तुम्ही जे कोणी आता व्यायाम करत नसाल ना, त्यांनी पहिले सकाळी व्यायाम करायला सुरुवात करा. आणि मग आहे ना, 1 महिन्यानंतर मला
मला व्हॉट्सअपवरती सांगा काय फरक जाणवतो तुम्हाला. तुम्हाला फ्रेशनेस जाणवेल, तुम्हाला उत्साह जाणवेल आणि व्यसनापासून दूर राहा बरं का. प्लंबर बंधूंनो, तुम्हाला सांगून ठेवतो, आपले प्लंबर सगळे व्यसनामुळे संपतात. रामदास स्वामींचं एक महत्वाचं आहे की त्यांनी आहे ना मूर्खांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. काय मूर्खांच्या, त्या शांतपणे ऐका कधीतरी. आणि महत्वाचं त्यांनी काय सांगितलं माहितीये का, जे जे आपणासी ठावे ते ते लोकासी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. म्हणजे काय की माझ्याकडे जे ज्ञान आहे, मला जो काय, मला 3री पिढी आहे, मला स्वतःला 33 वर्ष आले, मी जे काही ट्रेनिंग देतो, जे बघतो, त्यातनं मला जे ज्ञान मिळाले त्याच्यातला थोडासा भाग देण्याचा मी प्रयत्न करतो. आता तुमच्याकडे किती घेण्याची क्षमता आहे ते तुम्ही ठरवायचं. आणि चाणक्याने काय सांगितलं, चाणक्याने काय सांगितलं माहितीये का, त्यांनी चाणक्य नीती सांगितली, पण त्याचं एक मला वाक्य फार आवडतं की तुम्ही जो व्यवसाय करता त्यातनं तुम्हाला जे पैसे मिळतात त्यातले थोडेसे पैसे त्या व्यवसायाच्या समृद्धीसाठी खर्च करा. तुम्ही आता प्लंबर ट्रेड झालेले आहात, तुम्ही साधारणतः 25,000 रुपये महिना तरी कमवत असाल. चुकीचं बोलतोय का मी? नाही, 25,000 रुपये महिना कमवत असते. आणि जसजसे दिवस जातील तसं तुमचं उत्पन्न वाढणार आहे का घटणार आहे? घटेल. कोणाचं? जो व्यसनी असेल त्याचं, बरं का. जो व्यसनी असेल त्याचं उत्पन्न घटतं, आणि जो निर्व्यसनी असेल आणि मन लावून काम करेल, प्रामाणिकपणे काम करेल, कोणाला गिऱ्हाईकाला फसवणार नाही, कमिशन घेणार नाही, त्याचा व्यवसाय वाढत जाणार आहे. वाढायचे पण नियम असतात. एका दिवसात डबल होईल का? यावर्षी 25,000 म्हणजे पुढच्या वर्षी 50,000 होईल का? होईल का? होऊ शकतो, होऊ शकतो, होऊ शकतो. त्याच्यासाठी कुर्दवाडी सोडावी लागेल, तुम्हाला मोठ्या शहरात जावं लागेल, मोठं काम घ्यावं लागेल. होईल का? इथून तुम्ही पुण्याला गेले उदाहरणार्थ किंवा सोलापूरला गेले तर कुर्दवाडीपेक्षा जास्त पैसे कमवाल का? कमवणार ना. तर त्यामुळे माहितीये का, तुम्हाला शहर सोडलं तर होईल डबल तिबल तुमचा, पण काही अडचणी असतात, कोणाची शेतीवाडी असते, नाही जाऊ शकत. तर सांगण्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला जे काही पैसे मिळतात त्यातले आपण आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी खर्च केले पाहिजे, तर आपला व्यवसाय मोठा होईल. आणि काही पैसे पुस्तकांवरती पण खर्च केले पाहिजे, ज्ञान घेण्यासाठी पण खर्च केले पाहिजे. करणार का तुम्ही? करणार का? तुम्हाला मिळतात त्यातल्या समजायचं एका गिऱ्हाईकाने फसवलं, आपल्याला फसवतात. आता माझी 3री पिढी, आम्ही एवढी काळजी घेतो तरी आम्हाला वर्षभरात एखादं गिऱ्हाईक माहितीये का भामटं भेटतात की ते आम्हाला बरोबर फसवतात. त्याच्या पुढे या 2 संतांनी किंवा 2 यांनी सांगितलेले आहेत, यांचे विचार आचरणात आणायचे. पहिले काय व्यायाम चालू करायचा, आता तुम्ही पण रे घ्यायचा बरं का, सगळ्यांकडे जोर मारून घ्यायचे. हे आता माझी माहिती आहे, माझी 2री पिढी प्लंबिंग मध्ये, व्यवसायात 3री पिढी आहे. माझ्या काकांनी 1970 साली हा व्यवसाय प्लंबिंगचा चालू केला होता. आजोबांनी 1940 मध्ये व्यवसाय चालू केला होता. म्हणजे किती झाले 1940 म्हणजे किती, 80 वर्ष झाले आम्ही हा व्यवसायात आहोत, बरोबर ना. मी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी आहे. तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन अशी काही? नाही माहिती. तुम्हाला रिकामा वेळामध्ये तुम्ही फेसबुक बघता का, व्हॉट्सअप बघता का? तसं युट्यूबही बघत जा. पिक्चर बघण्यापेक्षा अशी काहीतरी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा. आपला एक व्हिडिओ आहे महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचा, तो शोधायचा तुम्ही प्रयत्न करा. काय दिसतं? हात वर करा. उत्तर, सामायिक उत्तर नका देऊ, सामायिक उत्तर नका देऊ. या चित्राचा अर्थ काय होतो? एक जण म्हणतो 6 आणि एक जण म्हणतो 9. अजून एक जण म्हणतो 6, एक जण म्हणतो 9. बर, दोघांची पण सेम सेम. हा, यस. या मुलाने आहे ना, या मुलाने एकदम बेस्ट उत्तर दिलं. या मुलाने आहे ना, मला अपेक्षित जे उत्तर होतं ना, बरं का, मला अपेक्षित उत्तर होतं ना ते दिलं. त्याने काय सांगितलं? मोठ्याने सांग, सांग सांग. हा, त्याने हे $1 देतोय त्याला. हा, हे 5 चॉकलेटच्या बरोबर आहे, गोल्ड $1 आहे, बरं का. काय सांगितलं त्याने? दृष्टिकोन. तुमचा बघायचा दृष्टिकोन, दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुमचा दृष्टिकोन जर चुकीचा असेल तर तुम्हाला ते तसंच दिसतं. तो म्हणाल यार प्लंबिंग धंद्यात काय दम नाही, असा जर दृष्टिकोन असेल तुमचा तर काय होईल? तुम्ही त्यात काहीच करू शकणार नाही ना. तुमचा दृष्टिकोन, सुरुवातच तुमची चुकीची आहे. दृष्टिकोन तुमचा, तुम्हाला शिक्षक, तुमच्या मॅडम
तुम्हाला 9 शिकवत असतात, पण तुम्ही काय करतात 6 शिकता त्यांच्याकडनं. त्या प्रामाणिकपणे तुमच्या कोण आहे, त्या गुरु आहे की नाही? काय विद्यार्थ्यांना गुरु आहे ना. त्यांच्याकडे जे ज्ञान आहे, आलं का लक्षात? त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्यांना सरकारने, त्यांना शासनाने ठरवून दिले ना, असा अभ्यासक्रम शिकवा, बरोबर ना? त्याच अभ्यासक्रम शिकवा. का ते तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला यानाचं प्लंबिंग शिकवणार आहे, विमानाचं प्लंबिंग शिकवणार नाही, आणि तुमच्या अभ्यासक्रमात नाही येते. आहे का अभ्यासक्रमात? नाहीये. मग त्यांना शासनाने जो नियम ठरवून दिलाय, त्यांच्याकडे जे एवढं ज्ञान आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतात. पण काय होतं, त्या मॅडम 9 शिकवत असतात, आपण काय शिकतो? 6 शिकतो. चूक कोणाची आहे? आपली. आपला काय बदलावं लागेल? दृष्टिकोन बदलावं लागेल. एक दिवस पण टप्पा मारू नका ना. आलं का लक्षात? मित्राच्या बहिणीच्या लग्नात नाही नाचलं तर चालतं की नाही? चालतं ना. हळदीला गेलं नाही तर चालतं का? नंतर जा ना. एकदा शिक्षण पूर्ण झालं, पैसे आले की मोठी गाडी घेऊन जा ना. आलं का लक्षात? तर बरेच वेळा काय होतं की शिक्षक काय शिकवतो, आम्ही काय सांगतो, आम्ही पण तुम्हाला प्रशिक्षण देताना काही गोष्टी सांगत असतो, पण तुमचा तो दृष्टिकोन काय असतो, तो कधी कधी आहे ना शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे म्हणतो ना, म्हणजे तुम्हाला आम्ही काही समजावून सांगत असतो, पण तुमचा, आता तुम्हाला माहिती आहे का, एक विद्यार्थी खामगाव ITIचा माझ्याकडे अप्रेंटिसशिप करायला आला होता. मुलगा इतका हुशार, काय सांगू, मुलगा इतका हुशार. त्याचं वय होतं 17.5. त्याला म्हटलं, अरे तू 17.5 वर्षाचा आहे, माझं इंडस्ट्रियल प्लंबिंगचं काम चालतं, तर कंपनीमध्ये तर 18 वय पूर्ण असल्याशिवाय घेता येत नाही. पण काय झालं, एका छोट्या कारखान्याचं काम आमच्याकडे आलं होतं. तर जेव्हा छोटा कारखाना असतो ना, तिथे एवढे नियम बघितले जात नाही की त्याचं 18 वय आहे की नाही. तर तिथे तुम्हाला सांगतो, तो मुलगा इतका हुशार होता. सस्पेंडेड पाईपलाईन होत्या. तुम्हाला माहिती आहे सस्पेंडेड पाईपलाईन? नाही माहिती ना सस्पेंडेड पाईपलाईन. शिकावं लागेल का तुम्हाला? सस्पेंडेड पाईपलाईन शिकावी लागेल का? तुम्हाला येत पण असेल, पण कधी कधी शब्द माहीत नसतो. आलं. तर सस्पेंडेड पाईपलाईन होती. तुम्हाला सांगतो, तो मुलगा इंडिपेंडेंटली इतकं छान काम केलं त्यांनी. 2-3 दिवसातच त्यांनी, ग्रास्पिंग पॉवर इतकी हाय होती. 6 महिन्यानंतर त्याच्या वडिलांचा फोन आला, नाही सर मला याला घेऊन जायचं वापस. म्हणे का? ते विदर्भातले ना, त्यामुळे ते मजुरीचा काम नाही करायचा. काय? ते मजुरीचा काम नाही करायचं. अहो तुम्हाला प्लंबिंग मजुरीचं काम आहे कोणी सांगितलं? नाही, मला त्याला ग्रॅज्युएट करायचं आहे. अहो म्हटलं, ग्रॅज्युएट कुठे करता त्याला? ग्रॅज्युएट करण्यात 5 वर्ष घालाल तुम्ही, तेवढ्या वेळात हा इथून पुढे निघून जाईल. आता तुम्हीच सांगितलं की तुम्ही 25,000 रुपये महिना कमवतात. मला सांगा 5 वर्षात त्याचं किती नुकसान झालं? 3 लाख रुपये वर्षाचे झाले. गुणिले करा ना हिशोब तुम्ही. पण त्याचे वडील काहीच समजून घ्यायला तयार नव्हते. तर सांगण्याचं काय आहे, कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. मी काय सांगत होतो त्यांना समजत नव्हतं. हे काय आहे? काय आहे ते तर मलाही कळतं ना. पिढीलाईट आहे. बरेच वेळा काय होतं, मी प्रश्न काय विचारतो माहिती आहे का? ऐक ना, जेवण झालं का? तुमच्याकडनं उत्तर येतं, काल मी कटिंग केली होती. उत्तर आहे समाधानकारक उत्तर आहे का हे? मी तुम्हाला काय विचारलं, जेवण झालं का? आणि तुम्ही जर म्हणाले नाही, काल आम्ही कटिंग केली, केस कापायला गेलो होतो, हे उत्तर अपेक्षित आहे का मला? हे काय दिसतंय? कोण म्हणाला? गुड. काय दिसतंय? पिढीलाईटचा लोगो, बरोबर. पिढीलाईट ही जी कंपनी आहे, हिचा हा लोगो आहे. पिढीलाईट कंपनी कशासाठी प्रसिद्ध आहे? काय काय? बरं जाऊ दे, सोपं करून विचारतो तुम्हाला. पिढीलाईट कंपनी काय काय बनवते? वॉटरप्रूफिंग. अजून? सोल्युशन. एक मिनिट, तुझं नाव काय? संजय शिंदे. संजय, मला सांगा, संजयने काय उत्तर दिलं? सोल्युशन. संजयचं शिक्षण काय झालंय? प्लंबिंग ITI. आता हा हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला आणि तिथे समजा एक इंजिनियर आहे, या गायकवाड साहेबांसारखा इंजिनियर आहे, तो काय घेणार? मुलाखत घेणार का त्यांची? बिना मुलाखतीची नोकरी देईल का कोणी? नाही. प्रश्न उत्तर विचारणार. आणि मग त्यांनी जर असं सोल्युशन उत्तर दिलं तर काय होईल? प्रतिमा काय तयार होईल त्याची? काय तयार होईल? सोल्युशन हे उत्तर बरोबर आहे का? तुम्ही डब्बीवरती वाचा ना, काय लिहिलंय डब्बीवरती? सॉल्व्हंट काय? मॅडमला चॉकलेट देऊ का आता? अर्ध उत्तर दिलंय याने. काय? सॉल्व्हंट, सिमेंट लिहिलेलं असतं का? वाचलं का कधी? मग तुम्ही सांगा, तुम्ही जर गावठी प्लंबर सारखे बोलले तर गावठी प्लंबर आणि तुमच्यात काय फरक? गावठी कळतं ना तुम्हाला, देशी म्हणू आपण.
देशी प्लंबर आणि ITI झालेल्या प्लंबर मध्ये काहीतरी फरक पाहिजे का? असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. नसेल तर काय उपयोग? मग तुमची माहिती आहे का, तुम्ही जे बोलता, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तर तुमची प्रतिमा महत्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजीत काय म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर कुठे वाचा तुम्ही. तुम्ही एखाद्या गिरायकाकडे जाता, तिथे तुमचं इम्प्रेशन महत्वाचं आहे ना. पहिल्या भेटीमध्ये तुम्ही कसे जाता, कपडे कसे घालून जाता. आता मी आलो ना, मी बघितलं या ITIच्या विद्यार्थ्यांच्या कुणाच्याच पायात सेफ्टी बूट नाहीये. का बरं नाही घालत रे बाळांनो? मी घातले, मी सेफ्टी बूट घातले, माझ्या पायात सेफ्टी बूट आहे. काय आहे? औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बरोबर? औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक शब्द आला ना, औद्योगिक नियमांनीच यावं लागेल ना आपल्याला सेफ्टी बूट. तर तुम्ही कुठे पण जाल तर तुमच्या पायात सेफ्टी बूट असले पाहिजे ना. तुमच्या पायात सेफ्टी, तुमची पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, तुमची टूल बॅग चांगली असली पाहिजे. तुम्ही सांगा, आता तुम्ही माझी विद्यार्थी आहात, तुम्ही जे काम करतात, तुम्हाला चोक काढायला बोलवलं कुठे, तर जाता का तुम्ही? एखाद्याचा नॅनोट्रॅप चोक झालाय, जाता का? जावंच लागेल, आपलं काम आहे. त्याच्यात लाजायचं काय? लाजण्यासारखं आहे काय? चोरी करायला लाजायचं? चोक काय, आपला धंदा आहे तो, पैसे मिळतात त्याच्यात, लाजायचं काय? मग तुम्ही तिथे चोक काढायला बोलवलं, समजा गायकवाडला बोलवलं, आणि गायकवाड गेला तिथे, आणि साहेब हे बघा काय किती घाण निघाली. आणि जर गायकवाड तिथे गेला, प्रॉपर टूलबॅग घेऊन गेला, त्याची टूलबॅग कळते ना तुम्हाला, टूलबॅग घेऊन गेला, त्याची झीप उघडली, चेन उघडली, त्याची हातात हँडग्लोव्ह घातले, मास्क लावला, जाळी काढली, छनी हातोडीने काय करून, छोट्या छनी हातोडीने जाळी काढली, हात घातला, घाण असेल त्याच्यात ती घाण कॅरी बॅग मध्ये टाकली, पॅक केली, डस्टबिन मध्ये टाकली, हातमोजे काढले, हात साबणाने स्वच्छ धुतले, मास्क काढला. तर मला सांगा गिरायकावर काय प्रभाव होईल? काय गिरायकाने ह्यानी समजा 300 रुपये सांगितलं तर देईल का? येस, गुड, व्हेरी गुड. चला अभि गोल्ड द्यायला पाहिजे. काय म्हणतो तो? 500 रुपये पण देईल. काय म्हणाला? काय म्हणाला? 500 रुपये पण गिरायक देईल का? इमेज तशी तयार केली ते. आणि तेच जर गायकवाड गेला तिथे, का हो साहेब काय काम आहे? चोक काढायचंय. अहो ते काय सोपं काम आहे का? वास किती येतो त्याचा. अशी सुरुवात केली तर इमेज कोणाची होईल? तो काय म्हणेल, भाऊ तू बाहेर जा, तंबाखू खा, मी दुसरा गायकवाड बोलवतो, म्हणेल का असं? म्हणेल का? म्हणेल का? मग प्रतिमा कोण तयार करतं? आपणच आहे. पिडिलाइट कंपनीने त्यांची प्रतिमा कशी तयार केली आहे? जोड तुटेगा नाही अशी जाहिरात करतात ना. हत्ती 2 दाखवलेले आहेत, माहितीये ना, 2 हत्ती, ते व्हॅक्युम केलेल्या ओढायचं चित्र आहे त्यांचं. फिजिकल वर्कला कोण लक्ष देत नाही. कशाच्या? तुम्हाला काम आपण किती परफेक्ट केलंय, परफेक्ट केलं कामासोबत लोकांकडे नाही कधी कधी. काय करत नाही? तुम्ही मला दादा आपण स्वच्छ केलं तर ही कामाला म्हणजे 300 रुपये तरी 500 रुपये. फिजिकल वर्कला कोण नाही. ऐका. कधी कधी कसं असतं, त्याला थोडा कालावधी जावा लागतो. आलं का लक्षात? एखाद्याचं मी चांगलं काम केलं आहे, हे चांगलं काम झालं हे समजण्यासाठी कालावधी जावा लागतो ना. त्याला कालावधी, तो तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे ना. मला सांगा, पेशन्स. माझा व्यवसाय कधी चालू केला? 1935 साली माझ्या आजोबांनी, 40 साली 35 साली ते नाशिकला आले, नोकरी करत होते, 40 साली व्यवसाय चालू केला. मग त्याचं यश मी 3ऱ्या पिढीत टाकतोय ना. आलं का लक्षात? तर तुम्हाला आहे ना थोडा तर कालावधी द्यावा लागेल ना. तुम्हाला काहीतरी कालावधी द्यावा लागेल ना. तुम्ही कालावधी, ते काय 3 तासाचा पिक्चर आहे का? सकाळीच आमचा विषय चालला होता, यांना म्हणलं माझे वडील एअरफोर्स मधनं आल्यानंतर व्यवसाय चालू केला काका बरोबर. तर 76 मध्ये माझे वडील एअरफोर्स मधनं रिटायर्ड होऊन आले, 15 वर्षाचा बॉन्ड होता. त्याच्यानंतर आल्यानंतर 1992 साली आम्ही स्वतःचं घर घेतलं ना. मग व्यवसाय चालू केल्यानंतर काहीतरी कालावधी लागला ना वडिलांना घ्यायला, की पहिल्याच वर्षात घर बांधलं त्यांनी. नाही बांधलं तर कालावधी तुमचा आहे ना, कालावधी द्यावा लागतो. आता तुम्हाला पिडिलाइटचंच उदाहरण देतो. पिडिलाइट कंपनीचा मला सांगा वार्षिक उलाढाल किती असेल? वार्षिक उलाढाल कळते ना तुम्हाला? तुम्हाला कळते का रे मुलांना? उलाढाल म्हणजे काय? की वर्षभरामध्ये कंपनी जी विकते वस्तू आणि त्याच्यामधनं जे पैसे येतात, आलं का लक्षात, त्याला काय म्हणायचं असतं? उलाढाल. किती करत असेल उलाढाल? करोडोमध्ये, बरोबर. किती करोड? आकडा पाहिजे ना त्याला.
40 ते 50 करोड, अजून 70-80 करोड, अजून अजून विचार करा ना, तुमचे विचार करण्याची क्षमता कळते मला. 100 करोड, अजून 60 ते 70 करोड, अजून किती 300-350 करोड, अजून अजून 400 करोड, अजून तू घेतलं ना एकदा चॉकलेट? नाही ना. 500 करोड कोण म्हणाल? हा, अजून कोण म्हणे 1000 करोड? कोण म्हणाल? तू म्हणाल. तू घेतलं ना एकदा, उत्तर दिलंय ना. हा, बरं घे चल. अजून काय होईल? हळूहळू 1000 मग 2000 म्हणेल, 3000 म्हणेल, तसं नाही. अजून 1200-1300 करोड, अजून 3 ते 3500 करोड, अजून बरं का, ऐका ना, काय झालं? कुठपर्यंत पोहोचलो आपण? 3500 करोड पर्यंत पोहोचलो. कारण काय? कारण काय माहितीये का? आमचे जोशी सर गमतीने म्हणतात, कारण असं आहे, दिल हे छोटासा, छोटी ती आशा. आपली बुद्धी डक्क्यापुरती असते. आपण समुद्र बघितलेला नसतो, त्यामुळे काय वाटतं हेच मोठं विश्व आहे. ते बेडकीची गोष्ट आहे ना, तसं कंपनीचा 13,500 करोडच्या पुढे धंदा आहे. किती? 1 करोड म्हणजे किती शून्य एकावरती? 1 करोड म्हणजे किती शून्य? 8 शून्य. कुठल्या शाळेत शिकला? कुठल्या वर्गातनं बाहेर बघत होता का मास्तर शिकवताना? 1 करोड वरती जर 8 शून्य होत असतील तर हा कुठल्या शाळेत शिकला? याच्याने काय होतं, तुझ्या सरांचं नाव खराब होतं. आलं का लक्षात? किती शून्य? हा, बरोबर, 7 शून्य. मग 13,500 कोटी म्हणजे किती शून्य झाले? बरं जाऊ द्या, शून्याचा खूप आपल्या डोक्याच्या बाहेरचा हिशोब आहे, सोडून द्या विषय तो. सांगण्याचा मतलब काय आहे, या कंपनीच्या मालकाचं नाव काय माहितीये का? या कंपनीच्या ज्यांनी सुरू केली त्यांचं नाव होतं, वारले ते, बलवंत पारेख. काय नाव होतं? बलवंत पारेख. या बलवंत पारेखांनी काय केलं माहितीये का? यांचं शिक्षण कायद्यामध्ये झालं होतं, कळतं ना, म्हणजे LLB झालेलं होतं, वकिलीचं शिक्षण झालेलं होतं. यांचा संबंध लाकडाच्या व्यापाऱ्याशी येत होता. यांनी बघितलं लाकड चिटकवतात तेव्हा काय करतात, काय वापरतात? जनावरांची चरबी आणि काही रसायनं घालून ते काही चिटकवलं जायचं, प्लाय चिटकवलं जायचं. मग मला सांगा, त्याचा उग्र आणि गाणवा असेल का जनावरांच्या चरबीचा? येणारच. मग त्यांनी विचार केला. काय विचार केला? की काहीतरी बदल केला पाहिजे. आणि मग त्याच्यामधनं त्यांना काही म्हणजे अभ्यास करत करत काही विदेशी कंपन्यांचं सहकार्य घेत घेत त्यांनी काय बनवलं? फेविकॉल पण. कधी बनवलं? 1960 सालाच्या आसपास बनवलं. थोडंसं इकडे इकडे होईल सांगताना माझ्या. आणि कंपनी किती? 13,500 कोटीला. एका दिवसात गेली का? हा जे म्हणत होता ना की महत्व नाही, कंपनीला पहिल्यांदा विकताना किती त्रास झाला असेल. त्यांनी समजा 5 रुपये किंमत त्या काळी सांगितली असेल तर लोक 4 मध्ये मागत असतील. लोक म्हणत असतील तुमचं हे नको, आम्ही जनावरांची चरबी स्वस्त पडते. म्हणजे काय की प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना जावं लागलं. तेव्हा कंपनी कुठे पोहोचली? 13,500 कोटीला. तर तुला जे तू म्हणतोयस ना की आम्हाला वेळ लागेल, त्याला वेळ लागेल. चांगलं आहे, हिरा आहे, सोनं आहे, हे गिरायकाला कळायला थोडा वेळ लागतो. जे गिरायक माझ्याकडे आता मी ज्यांचं काम करत नाही ते म्हणतात तुमच्या का प्लंबर मिळाला नाही हो आम्हाला पुन्हा. मग तो कळायला त्यांना कालावधी लागला काहीतरी. तर सांगण्याचा मतलब काय की एवढी मोठी कंपनी एका रात्रीत झाली का? नाही झाली. मग तुम्हाला पण तेवढं मोठं व्हायचं असेल, तुम्हालाही 13,500 कोटीपर्यंत जायचं असेल तर त्याला काहीतरी 50-60 वर्षाचा कालावधी द्यावा लागेल ना. जो एकदम वर जातो तो एकदम खाली पण येतो. लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. त्या नियमाने तुमच्यामध्ये बदलाव होत गेला पाहिजे. मग या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण पण घ्यावं लागेल ना. प्रशिक्षण न घेता तुम्हाला काय वाटतं बलवंत पारेख डायरेक्ट झाले का? वेगवेगळ्या विषय. एक कारखाना चालवायचा म्हणजे त्या मालकाला माहितीये का मार्केटिंगचं ज्ञान लागतं, बरोबर, HRचं ज्ञान लागतं, ब्रँडिंगचं ज्ञान लागतं, लॉजिस्टिक्सचं नॉलेज लागतं, स्टोअर किपिंगचं, प्रोडक्शनचं, इंजिनिअरिंगचं, 8-10 प्रकारचं ज्ञान घ्यावं लागतं त्याला. मग त्याने घेतलं का? ते प्रशिक्षणातनं घेतलं किंवा काही लोक कामाला ठेवले सांगण्यामध्ये. आता ही जी पिडिलाइट कंपनी आहे ही अशा प्रकारचं प्रशिक्षण, जसं माझं आता व्याख्यान ठेवलंय, बरोबर, माझं मार्गदर्शन ठेवलेलं आहे, असं व्याख्यान मार्गदर्शन ही पिडिलाइट कंपनी अशा प्रकारचं आयोजन करते का?
तुम्ही पहिल्यांदा आले का अशा व्याख्यानाला? पहिल्यांदा आले का? तुम्ही पहिल्यांदा ऐकताय का? हा, ठीक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही कंपनी गेल्या मागच्या वर्षापासून माझ्यासारखे किंवा दुसरे कोणी बोलवतात व्याख्याते आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन तुम्हाला देतात. तर पिडीलाइट कंपनी अशा प्रकारचं मार्गदर्शन आयोजन करतं. कोणासाठी करतात? तर साधारणतः प्लंबरसाठी करतात, कार्पेंटरसाठी करतात, इलेक्ट्रिशियनसाठी करतात आणि कोणासाठी? मेशनसाठी करतात. तर माझा प्रश्न काय आहे, पिडीलाइट कंपनी अशा प्रकारचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजन का करते? हात उत्तर द्यायचं असेल हात वर करायचा, सामायिक उत्तर द्यायचं नाही. हा बोल ना, बोल. बरोबर, यस. जे तुम्हाला माहिती नसेल ते तुम्हाला माहिती करून द्यायचं. अजून त्यांच्या प्रोडक्ट तुझं नाव काय? संजय. संजयने काय सांगितलं? त्यांच्या प्रॉडक्टची त्याच्यासाठी त्यांच्याकडे मार्केटिंग डिपार्टमेंट आहे ना. मार्केटिंग डिपार्टमेंट आहे ना, ते करतील ना. ते येऊन सांगतील तुम्हाला आमचं फेविकॉल असं, आमचं डॉक्टर फिक्सिट असं, किंवा आमचं सॉल्व्हंट सिमेंट असं असं वेगवेगळं ते सांगतील ना. बर, प्लंबरला काय अडचणी असं. अजून विचार करा. तुमची ना कल्पकता कळते याच्यात. ऐका काय होतं, तुमची मी कायम सांगतो की विद्यार्थी फार कल्पक असतो का? विद्यार्थी फार कल्पक असतो का? हा, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक शिक्षक असतात. कोण असतात? शिक्षक असतात. त्यांना पोहता येत नसतं त्यांना. आणि असंच तुमचं ITI म्हणा किंवा ती शाळा कुठे असते? नेमकी नदीच्या काठाला असते. हा, त्या नदीच्या काठाला असते आणि एक दिवशी ते शिक्षक कुठेतरी पडतात त्या नदीमध्ये आणि त्या ठिकाणी एक विद्यार्थी असतो. तो कोण असतो? कोळ्याचं मूल असतं. कोळ्याच्या मुलाला शिकावं लागतं का पोहायला? नाही. आम्ही म्हणतो, आम्ही कोकणातले आहोत, कोळ्याचं मूल आहे ना आईच्या पोटातच शिकतं पोहायला. तर तो काय करतो? तो मुलगा पोहण्यामध्ये तरबेज असतो. तो पोहत जातो आणि त्या शिक्षकाला वाचवतो. बरोबर आहे ना? शिक्षक, शाळेमधले शिक्षक बुडतात ते त्याला दिसतं. तो तरबेज असतो, 8वी 9वी 10वी मधला मुलगा उडी मारतो, सूर मारतो, त्या शिक्षकांना वाचवतो, काठावर आणतो. ते शिक्षक खुश होतात का? होणार ना. जीव वाचवला ना. ते शिक्षक म्हणतात, अरे धन्यवाद, तू माझा आज प्राण वाचवले, नाहीतर मी वरच गेलो होतो, मला पोहता येत नव्हतं, मी गडबडीमध्ये माझा पाय सरकला, काय मी नदीत पडलो, तू मला वाचवलं, मी तुझा खूप खूप आभारी आहे म्हणे. बोल मी तुझ्यासाठी काय करू? बरोबर आहे ना. आज त्याचे प्राण वाचवले म्हणजे काय? जीवदान दिले ना. ते काय विचारतात? बोल तुझ्यासाठी मी काय करू? तो विद्यार्थी काय म्हणतो? एकच करा म्हणे, कोणाला सांगू नका मी तुमचे प्राण वाचवले. काय म्हणतो? कोणाला सांगू नका शाळेमध्ये की मी तुमचे प्राण वाचवले. आता शिक्षकाला प्रश्न पडतो ना की तू एवढं चांगलं काम केलं, माझा प्राण वाचवले तू, आणि तू म्हणतो की कोणाला, विद्यार्थ्यांना सांगू नका शाळेमध्ये की मी तुमचे प्राण वाचवले. शिक्षकाला प्रश्न पडेल की नाही? मग तो म्हणतो, अरे असं का? तू एवढं चांगलं काम केलंय आणि तू म्हणतो की कोणाला सांगू नका, विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रांना सांगू नका की मी तुमचे प्राण वाचवले. तो म्हणतो का? तो विद्यार्थी काय म्हणतो माहितीये का? अहो मला माझे मित्र आहे ना खूप मारतील म्हणे की एक दिवसाची शाळेची सुट्टी बुडली म्हणून. आलं का लक्षात? तर तुम्ही विद्यार्थी काय असतात, फार बारी बारी विचार करता, कधी कधी कल्पकतेच्या बाहेरचा विचार करता. मी म्हणून प्रश्न आहे, तर पिडीलाइट कंपनीच्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही इथनं शिक्षण घेतात किंवा तुम्ही जे विद्यार्थी आहात, तुम्हाला एका चौकटीमध्ये शिकवलं जातं आणि बाजाराची मागणी वेगळी असते. आलं का लक्षात? आणि बाजाराची मागणी वेगळी असते, त्यामुळे इथून गेलेला विद्यार्थी कधी कधी बाजारात अशा प्रकारे काम करायला लागतो. काय समजतंय का? चित्रावरनं कळतंय का? तुम्ही सामायिक उत्तर देता, हात वर करा ना. तुम्हाला एकदा सांगितलं ना, स्क्रूड्रायव्हरने खोलायचा तो पाना वापर. असं का होतं? माहिती नसते किंवा अज्ञानामुळे होतं, किंवा मास्तर किंवा तुमचे जे शिक्षक असतात ते शिकवतात तेव्हा आपण काय होतं, गैरहजर असतो. मी सांगितलं असं, मित्राच्या बहिणीच्या लग्नात नाचायला जातो आपण, किंवा एखाद्या नेत्याच्या काय करतो, प्रचाराला जातो आपण. आलं का लक्षात? तर पूर्ण प्रशिक्षण नसतं घेतलेलं, त्यामुळे असं होतं. मग असा विद्यार्थी आमच्याकडे येतो, मग आम्ही काय म्हणतो, हो मॅडम तुमचा विद्यार्थी काही कामाचा नाही. असं नसतं. कामाचा नाही असं नाही, असतो कामाचा, पण त्याच्याकडे पूर्ण ज्ञान नसतं. त्याची भले वेगळी वेगळी कारणं असतील, पण आमच्यावरती इम्प्रेशन काय होतं, पहिलंच याला काही कळत नाही, किंवा बेसिन बसवतो दिवसभर, एकच बेसिन बसवतो, असं बसून चालेल का? काय परवडेल का दिवसभर एक बेसिन बसवलं तुला?
शेती विकावी लागेल तुला तर परवडेल. शेती विकावी लागेल तर परवडेल, बरोबर ना. तर काय होतं की कामाला गती पण पाहिजे, काम चांगलं पण झालं पाहिजे, क्वालिटी पण झालं पाहिजे आणि गतीने पण झालं पाहिजे ना. गतीच तुमचा नफा वाढवते ना, बरोबर आहे ना. तुम्ही कमी वेळामध्ये 100 फुटाच्या ऐवजी 150 फूट काम झालं तर फायदा कोणाचा आहे? आपलाच आहे ना. 50 फूट एक्स्ट्रा काम झालं तर नफा आपलाच वाढणार आहे, बरोबर आहे की नाही. तर काय होतं की पिडिलाइट कंपनीच्या लक्षात आलं की हे विद्यार्थ्यांची बाहेर जाऊन अशी अवस्था आहे, मग यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आमच्यासारखे वेगवेगळे व्याख्याते बोलवतात, तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतो की काय केलं पाहिजे, तुम्ही इथून बाहेर जाल तर कसं वागलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सेफ्टी बूट तुम्ही घातले पाहिजे. तुम्हाला इथेच सवय लागेल ना, इथे रोज सेफ्टी बूट घाला तुम्ही. तुम्हाला हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये नोकरी लागली तर तुम्ही म्हणणार आहे का मी सेफ्टी बूट नाही घालणार? तो काय म्हणेल, घरी जा बाबा, बरोबर आहे ना. मी दुसरा प्लंबर ठेवतो तुझ्या जागी नोकरीला. कमी पगार असेल काय हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये? नाही, व्यवस्थित पगार असेल, ठीकठाक पगार आहे. आणि सुरुवातीला तर माहितीये का, आजपर्यंत असं कोणालाच आहे माहितीये का, असं होत नाही की त्याला अपेक्षित आहे तेवढा पगार मिळतो, असं होतं का? नाही होत. आणि बरेच वेळा हे विद्यार्थी येतात ना आमच्याकडे अप्रेंटिसशिपसाठी, आकाश सारखा एखादा जण येतो, तो काय करतो, माझ्याकडे आला की कॅबिनचा दरवाजा वाजवतो, टिक टिक, येऊ का सर आतमध्ये, बरोबर ना. मी काय म्हणतो, ये. त्याला बस म्हणतो, त्याला पाणी देतो प्यायला, आणि मग पुढे काय होतं, पुढे काय होतं, काय होतं, इंटरव्ह्यू होतो का इंटरव्ह्यू? कोण कोणाचा इंटरव्ह्यू घेतं? तो माझ्या ऑफिसमध्ये आला, ते दार वाजवलं, सर येऊ का, ये. मी त्याला बस म्हटलं, पाणी दिलं प्यायला, आणि मग हा म्हणाला इंटरव्ह्यू चालू होतो. तर कोण कोणाचा इंटरव्ह्यू घेतं? कोण? मी आकाशचा इंटरव्ह्यू घेतो, बरोबर ना. बरोबर ना, असंच व्हायला पाहिजे ना, असं व्हायला पाहिजे. मी कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा? पण असं होत नाही मित्रांनो. तोच माझा इंटरव्ह्यू घेतो. सर ड्युटीचा टाइम किती आहे? काय विचारतो, ड्युटीचा टाइम किती आहे? नाही, पहिले ड्युटीचा टाइम विचारतो, मग विचारतो काम हलकं आहे का जड आहे. मग पुढचा प्रश्न असतो त्याचा, राहायची रूम मिळेल का, जेवायची सोय आहे का, मग पगार किती. मला सांगा कसं परवडत नाही, मला सांगा ना, परवडत कसं नाही, परवडत कसं नाही. जगात असं आहे का परवडत नाही? आपला सुरुवातीमध्ये खर्च मर्यादित ठेवला पाहिजे. आपल्याला शिकायचंय ना. तुम्हाला माहितीये का, माझे वडील जेव्हा एअरफोर्स मधनं आले प्लंबिंग शिकायला काकाकडे, वडिलांना 750 रुपये पगार होता इंडियन एअरफोर्स मध्ये, आणि वडील काकाकडे 300 रुपयांनी काम करत होते. शिकायचं होतं ना, शिकायचं होतं ना. ती गुंतवणूक होती ना वडिलांची, ही तुमची गुंतवणूक आहे. तुम्ही माझ्याकडे 5 वर्ष घालवतात, ही गुंतवणूक आहे. तुम्ही शेतकरी वर्गातले आहात ना सगळे. आंब्याचं झाड लगेच येतं का दुसऱ्या वर्षी? आज फेरलं की येतं का? नारळाचं झाड आमच्या कोकणामध्ये यायला 10 वर्ष लागतात, पण मग माहित आहे का 3 पिढ्या नारळ खात बसतो तो माणूस, काहीच करायचं नाही. तर तुम्हाला माहितीये का, तुम्हाला विद्यार्थ्यांना हे कळतच नाही की ही गुंतवणूक आहे. सुरुवातीचा कालावधी ही तुमची गुंतवणूक आहे. तुमचे पहिले 5 वर्ष हे फार महत्वाचे, शिकण्यासाठी आहे 5 वर्ष. तुम्ही इथे किती शिकले? 1 वर्ष शिकले, बरोबर. त्याच्यानंतर 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली, त्याच्यानंतर 4 वर्ष तर तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे 5 वर्ष तुमची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूकच करणार नाही तर मग व्याज कसं मिळेल? मिळेल का? बँकेत पैसे ठेवावे लागले, ती तुमची गुंतवणूक आहे. आलं का लक्षात? तू व्यायाम करून एका दिवशी बॉडी होते का रे तुझी? किती दिवस करावा लागतो? किमान 1 वर्ष करावं लागतं ना, तेव्हा इथे मसल्सला शेप यायला लागतो 1 वर्षानंतर. का पहिल्याच दिवशी जोर मारल्यावर मसल्सला शेप येतो? नाही येत ना. तर ती गुंतवणूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऐका बरं का, कुठे गेले ना तर त्या मालकाचा तुम्ही इंटरव्ह्यू नका घेऊ कृपया करून. माहिती, मी तर सरळ सांगतो, नका पाठवू सर विद्यार्थी. का? मला असाच अनुभव येतो ना, जे विद्यार्थी येतात ते माझाच इंटरव्ह्यू घेतात. हलकं काम आहे का? अरे हलकं काम आहे का? हलकं कामापेक्षा मालक हलकट असला पाहिजे तर तुम्ही सुधराल. आलं का लक्षात? जेवढा हलकट मालक असेल आणि त्याच्याकडे तुम्ही काम कराल, तो तुम्हाला पिसून घेईल, तेवढे तुम्ही तयार होणार का? तयार होणार ना, तयार होणार. त्याची अपेक्षा 100 फूट असेल, तुम्ही 105 फूट केल्यावरही शिव्या देत असेल तो, तर तुम्ही काय करणार? 110चा प्रयत्न करणार. तुम्ही तयार होताय, तुम्ही तयार होताय. तू वस्तादार तुझा खुश होतो का? नाही ना. किती जोर मारले तरी म्हणतो अजून एक मारायला पाहिजे होता, म्हणतो ना.
कारण का त्याला तयार करायचं असतं याला. नेक्स्ट, समजलं का? आपल्याला काय आहे? अशी परिस्थिती आपल्याला सुधारायची आहे, त्याच्यासाठी हे पिडिलाइट कंपनी प्रयत्न करते. काय या चित्राचा अर्थ? अर्थ सांगा या चित्राचा. यस. तुझं नाव काय आहे? हुशार आहे तू. सुधीर बेलदार. काय? सुधीर बेलदार. मोठ्याने बोल ना. सुधीर बोल असं. सुधीर बेलदार. असं बोल ना. आवाज काय बारीक करतो? मुलगी आहे का तू? नाही ना. मुलगी बारीक बोलते ठीक आहे, मुलगा बघायला येतो त्या मुलगी हळूच बोलते. तुला काय बघायला कोणी आलेलं नाही, आलं का लक्षात? सुधीर बोल ना. सुधीर माझं नाव आहे असं. तर काय सुधीरने काय सांगितलं की दोघं मिळून पूल तयार करतात. म्हणजे काय? दोन्ही बाजूनी दोघं सहकार्य करतात ते, बरोबर ना? एकाने दगड नाही नेला तर होईल का पूल तयार? नाही. मग काय आहे, एका बाजूनी पिडिलाइट कंपनी आहे आणि एका बाजूनी तुम्ही आहात, बरोबर? तर तो पूल तयार होईल, तर हे आपलं प्रशिक्षण होईल, त्यातनं तुमची प्रगती होईल, मग जायला होईल ना. पूलच तयार झाला नाही तर तुम्ही पलीकडे जाऊ शकाल का गाडी घेऊन? नाही जाऊ शकणार. पूल तयार व्हायला पाहिजे, मग दोन्ही बाजूनी लागलं पाहिजे, दोन्ही बाजूनी हे व्हायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे का, हे विद्यार्थी आहेत, यांना सरकारी नोकरी करायची असेल, सरकारी नोकरी निघते का? जागा निघतात. यांना मिळवायची अपेक्षा आहे का? आहे. मग तुम्हाला त्यांचे क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील ना. त्यांचे जे क्रायटेरिया आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील ना. परीक्षा द्यावी लागेल, 10वी पास व्हावं लागेल, अप्रेंटिसशिप पूर्ण करायला लागेल, अनुभव घ्यावा लागेल, बऱ्याच गोष्टी असतात त्या पूर्ण करायला लागेल. तर पिडिलाइट कंपनी आहे ना, एक दगड घेऊन तयार आहे, दुसऱ्या बाजूने तुम्ही पण आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, पिडिलाइटची प्लंबिंग स्कूल आहे. किती जणांना माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? पिडिलाइटची प्लंबिंग स्कूल आहे, किती जणांना माहिती आहे? मला सांगा, इथे जे आपण ITI शिकतो त्याच्यापेक्षा वेगळं असेल का शिक्षण तिथे? किती जणांना वाटतं? बरोबर. याचं काय म्हणणं आहे, इथे जे शिकतो त्याच्या काहीतरी ऍडव्हान्स तिथलं असेल, तर 5 ते 10% नसेल, त्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा करू शकता. मग मला सांगा, गायकवाडकडे जर डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल, प्लंबिंग डिप्लोमाचं, आणि एका बंगल्याचं काम आहे, त्या ठिकाणी गायकवाडने कोटेशन दिलं, आणि तुझं नाव काय? संदीप ना? संदीपने कोटेशन दिलं, आणि गायकवाडने कोटेशन बरोबर त्याचं डिप्लोमाचं सर्टिफिकेट पण लावून दिलं. भले त्याचा रेट थोडासा जास्त असेल, तो बंगलेवाला कोणाला काम देईल? का? त्याला ऐका, त्याला आहे ना विश्वास येईल. त्याला काय विश्वास येईल? की माझं जेव्हा घर तयार होईल, तिथे काय होईल? तिथे कायम पावसाळा नसेल. मला सांगा, अशिक्षित प्लंबर काम करतो तेव्हा काय होतं? त्या घराला कायम पावसाळ्यासारखा थंडावा असतो. चुकत असेल तर सांगा मला. आणि काही भारी असतात बरं का, काही प्लंबर काम. आता ग्रामीण भागामध्ये वॉटरप्रूफिंग पण प्लंबरच करतात. तर तो मालक चिडतो त्याच्यावरती, अरे म्हणतो काय गाडवा, काय वॉटरप्रूफिंग केलं म्हणे, पाऊस आला की इथे पाणी गळतं म्हणे. तू माझ्याकडनं काय 10,000 20,000 घेतले आणि तू वॉटरप्रूफिंग बरोबर नाही केले. तो काय म्हणतो, प्लंबर हुशार असतो उत्तर देण्यामध्ये, माहितीये का? प्लंबर आहे ना चुकीचं काम करतो आणि ते कसं बरोबर आहे समजावून सांगण्यात प्लंबरचा कोणी हात धरू शकतं का? नाही धरू शकत. प्लंबर ह्या पृथ्वीवरती असा माणूस आहे की जो चुकीचं काम करतो आणि तो त्याची पूर्ण शक्ती लावतो की हे कसं बरोबर आहे. तसं आहे ना, तो म्हणतो अरे गाडवा काय काम केलं, सगळं पावसाळ्यात गळतं. तो म्हणतो नाही साहेब, काम मी असं केलेलं आहे, चांगलंच काम केलं. अरे म्हणे काय केलं, हे इथे ओल येते, इथे ओल येते. अहो म्हणे ती मी म्हणे इंडिकेशन केलेलं आहे की बाहेर, तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन बघायची गरज नाही, तुम्हाला घरात बसल्या बसल्याच कळेल की पाऊस येतोय. आता तुम्ही सांगा, असं उत्तर देतो की नाही प्लंबर? देतो की नाही? तुम्हाला जाणवत असेल ना बाजारात. म्हणून मी सांगितलं की प्लंबरचा हात कोणी धरू शकत नाही. धरू शकतं का? नाही धरू शकत. प्लंबर पटाईत असतो, काम चुकीचं केल्यानंतर गिरायकाला समजावून सांगायला की ही काय केली आहे, मी तुमची सोय केली आहे. तर होणार का तुम्ही एकत्र घेऊन येणार का तुमच्या बाजूने एकदा? पिडिलाइट कंपनी किती मोठा दगड घेऊन आली, पण तुमच्याकडनं प्रतिसादच नसेल तर पूल तयार होईल का? मग जाणार का? जा ना विद्यार्थ्यांनो, जाणार का तुम्ही? राहायची खाण्याची सगळं फुकट आहे प्रशिक्षण. जाणार का? का गाव नाही सोडणार?
प्रगतीसाठी घर तर सोडावं लागेल ना. तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला कोणी जर पुढे गेलेला असेल, मला सांगा, एक प्लंबर आहे माझ्या ओळखीचा आहे, त्याला 15-16 वर्ष झाले आता. त्याला किती पगार मिळत असेल? प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. किती पगार मिळत असेल? हा, किती? 40-45. किती मिळत असेल? 70-80. अजून 90,000. अजून कोण म्हणाल 90? ऐका, त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. किती? मग 1.5 लाख रुपये कसा मिळतो त्याला? कसा मिळतो? पहिल्या दिवशी ITI मधनं गेला, सर्टिफिकेट घेऊन गेला आणि लगेच घे 1.5 लाख रुपये, असं झालं का? हा, अनुभवावरनं. त्याला काहीतरी कालावधी द्यावा लागला ना. त्याला 18 वर्षानंतर तो पगार झाला 1.5 लाख, का पहिल्या दिवशी झाला? नाही झाला. पहिले तो पण माहितीये का 50-100 रुपयांनी काम केलं असेल त्याने. त्यालाही माहितीये का कच्च्या पोळ्या खाल्ल्या असतील, कुठेतरी कच्च्या भाकरी खाल्ल्या असतील, एक वेळ उपाशी राहिला असेल. अनंत अडचणी झेलत त्यांनी प्रयत्न करत पुढे गेलेला आहे तो. मग तुमचं कसं आहे माहितीये का, आम्ही अडचणी हाल अपेक्षा सहन नाही करणार, पण आम्हाला डायरेक्ट 1.5 लाख पगार मिळाला पाहिजे, असं होईल का? अशी जादू होऊ शकत नाही. त्या मुलाने माहितीये का अप्रेंटिसशिप प्लंबर झाल्यानंतर केली जिंदाल कंपनीमध्ये. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आहे ना थोडं अजून फिटरचा ट्रेड केला, आपल्याला जिंदाल कंपनी माहिती ना, पाईप बनवतात, लोखंडाचं मोठं मॅन्युफॅक्चरिंग आहे नाशिकला. त्याच्या लक्षात आलं की आपण नुसतं प्लंबर नाही, आपण फिटर ट्रेड करूया. त्यांनी पुन्हा फिटर ट्रेडला ऍडमिशन घेतली. म्हणजे पहिले काय केलं, पूर्वी तेव्हा 2 वर्ष अप्रेंटिसशिप होती, त्यांनी काय केलं 1 वर्षाचं प्लंबिंग ट्रेड, 2 वर्षाची अप्रेंटिसशिप केली, पुन्हा फिटर ट्रेडला प्रवेश घेतला. फिटर ट्रेड पण पूर्ण केला त्यांनी. फिटर ट्रेड पूर्ण केला, पुन्हा अप्रेंटिसशिप जिंदाललाच केली तिथे. आणि त्यांनी खाजगी ITI मधनं इलेक्ट्रिशियन ट्रेड पण केला त्यांनी, खाजगी ITI मधनं. मग मला सांगा, कष्ट नाही घेतले का त्याने? ज्या वेळेला नोकरी सांभाळत असेल आणि खाजगी ITI मध्ये इलेक्ट्रिशियनचं पण शिक्षण घ्यायला जाईल, त्याची ओढाताण होत नसेल का? होत असेल ना, ओढाताण होत, धावपळ होत असेल, बरोबर ना? जीव मेहताकुटीला येत असेल त्याचा. पण मग किती वर्ष करावं लागलं असं त्याला? किती? एक 10 वर्ष करावं लागलं. त्याच्यानंतर माहितीये का तो तिथेच कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरीवर होता. कॉन्ट्रॅक्ट माहितीये ना, कंपनीमध्ये लेबर सप्लाय वरती होता. तिथे एका साहेबांची नजर गेली त्याच्यावर, अरे हा तर खूप हुशार आहे. त्याला त्यांनी उचललं आणि त्याला समुद्राच्या मध्ये तेल काढतात माहितीये ना, त्या ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी काय झालं, मल्टीपर्पज काम करतो ना तो, मल्टी स्किल माणूस आहे ना, मल्टीपर्पज जास्त काम करतो तो. 3 माणसांचं 4 माणसांचं काम करतो, वेल्डिंग करतो, फिटिंग करतो, इलेक्ट्रिकलचं काम करतो. म्हणजे मोठा 100 HP जर पंप लावायचा असेल तर अलाइनमेंट करता येते का त्याला? कारण त्यांनी फिटर ट्रेड केलाय, त्याला माहितीये किती पॅकिंग घालायचं, गेज कसा लावायचा. गेज लावावा लागतो, डायल गेज लावावा लागतो अलाइनमेंट करायला. डायल गेज लावता येतो, त्याला अलाइनमेंट करता येते. 100 HP म्हणजे स्टार डेल्टा कनेक्शन आहे, स्टार डेल्टा कनेक्शन करतो, स्टार्टर लावतो, वेल्डिंग करतो, पाईप बसवतो. किती काम करतो तो? सगळंच काम करतो. मग कंपनीला 1.5 लाख रुपये द्यायला काय वाटतं का त्याला? पर त्याला 1.5 लाख रुपये जे मिळाले त्यातनं काय झालं? काय झालं? काय 1.5 लाख रुपये त्याला मिळाले, त्यातनं काय झालं असेल? फायदा काय झाला? कंपनीचा फायदा झाला. त्याच्या परिवाराच्या दृष्टीने मी विचारतोय, काय फायदा झाला? यस, याने काय सांगितलं? कुटुंबाचा पूर्ण विकास झाला. मला सांगा, जेव्हा 1.5 लाख रुपये पगार म्हणतो तेव्हा आम्ही 18 लाख रुपये वर्षाला जातो. 18 लाख रुपये जहाजावर तिथे खाणं पिणं फुकट असतं. मला सांगा, तो त्याच्या भावाला ट्रॅक्टर नाही घेऊन देऊ शकत? घेऊन देऊ शकतो. म्हणजे भावाचं झालं प्रगती. बहिणीचा नवरा असेल त्याला दुकान नाही देऊ शकत घेऊन? कृषी काय, कृषी भंडार म्हणतात तुम्ही, काय कृषी सेवा केंद्र. एक उदाहरण सांगतो मी, म्हणजे असं धरू नका असंच होईल असं. एक उदाहरण सांगितलं. भाचे मदत करू शकतो, बाच्चांना इंजिनियर व्हायला मदत करू शकतो. मला सांगा, ट्रॅक्टर कोणी घेतला? त्याच्या भावाने. टायर कुठे घेईल? गावातच घेईल ना. गावात नाही पैसे फिरले का गावामध्ये पैसे? गावाचा पण विकास झाला ना. आणि ती प्रेरणा घेऊन अजून 4 जण तरुण पुढे येतात ना. म्हणजे जेव्हा तुम्हाला जास्त पैसे मिळतात तेव्हा तुमची एकट्याची प्रगती नसते होत, तुमच्या परिवाराची प्रगती होत असते. आणि मला सांगा, त्याचे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना किती अभिमान वाटत असेल. जसं मी त्याचं उदाहरण देतोय, त्याचे जे खरे शिक्षक आहे ते नसतील सांगत अभिमानाने की अरे माझा विद्यार्थी, माझा कोपरगाव ITI चा विद्यार्थी आज अशा अशा पदावरती आहे.
ज्या वेळेला संदीप सारखा L&T कंपनीमध्ये लागेल आणि तिथे प्लंबिंग डिव्हिजनचा हेड होईल तर मॅडमला आनंद नाही होणार. मॅडम सांगणार नाही अरे माझा विद्यार्थी L&T कंपनीमध्ये, L&T म्हणजे ECC कन्स्ट्रक्शन मध्ये तो फोरमन आहे, त्याच्या हाताखाली 60 लोक काम करतात. आनंद नाही होणार मॅडमला. कुटुंब म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्त आनंद गुरुला होत असतो, निस्वार्थ आनंद असतो. आई वडील तरी म्हणतील मला तीर्थयात्रेला घेऊन जाईल, मला हा खर्च करेल, ती खर्च करेल, बरोबर ना, घर चांगलं करेल, वॉटरप्रूफ करेल, जे काय असेल. आई वडिलांचा थोडा तरी स्वार्थी विचार असेल. मॅडम थोडी म्हणतात तुझ्या पगारातला अर्धा पगार दे मला, म्हणतात का मॅडम? नाही म्हणत. गुरु निस्वार्थी असतो तसा. आलं का? चला नेक्स्ट. कंटाळा आला असेल तर सांगा बरं का, कंटाळा आला तर सांगा, तिथे आपण थांबूया. नाही विचारणं काम काय आहे, काय आहे? यस, व्हेरी गुड. गायकवाड हुशार घे, डॉलर घे. जनरल नॉलेज जीके टेस्ट घेतली पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला काय समजतंय काय नाही समजतंय. आता हा जो मी प्रश्न विचारणार आहे याच्यानंतर त्याचा 1 मिनिट कालावधी असेल. जो पटकन उत्तर देईल त्याने हात वरती करायचा. ज्याला येत असेल उत्तर पटकन हात वरती करायचं. येस, व्हेरी गुड. किती उत्तर दिले याने? उत्तर किती दिलं? 8. इथे ये आणि सांग त्यांना कसं ते. ये इथे ये. इकडे मला नको सांगू रे, मीच बनवलंय, मला कुठे सांगतो. त्यांना सांग, मला नको सांगू. आणि 1 हिरवी प्लस 1 लाल बादली 4 + 3 = 7 आणि 1 लाल बादली प्लस 1 निळी बादली 3 + 8 = 8. कळालं का बरं? पटकन उत्तर दिलं याने, हात पटकन वरती केला. याचं लॉजिक कळतं, तर्कशास्त्र म्हणतात. तुम्ही जेव्हा धंदा करता, कुठलंही काम करता, तेव्हा लॉजिक क्लिअर पाहिजे. लॉजिक जर क्लिअर नसेल तुमचं, आलं का लक्षात? लॉजिक जर क्लिअर नसेल तर प्रगती होणार नाही. लॉजिक क्लिअर पाहिजे. आपल्याला काय काम हे काम किती वेळात करायचंय, बरोबर? काय तयारी करायची, काय गायकवाड, बरोबर आहे ना? एखाद्या बंगल्याचं काम केलंय, तुला ते 5 दिवसात संपवायचं, तर तुला लॉजिक लावावं लागेल. इथे काय करावं लागेल? इथनं हार्डवेअरचं दुकान किती लांब आहे, मग सामान थोडं जास्त मागवायचं का? परत गेलं सामान द्यायला, ट्रान्सपोर्टेशन 500 रुपये लागला तरी चालेल, पण इथनं हार्डवेअरचं दुकान एवढं लांब आहे की आपल्याला तिकडनं सामान पुन्हा आणायला जास्त खर्च आहे. माणूस जवळ बसून राहिला, मी बसून राहिलो, माणूस बसून राहिला, तर माझं 1000 रुपये नुकसान आहे एका प्लग बेंडसाठी. मग मला प्लग बेंड किती लागतात? 3, 5 मागवू आपण. गॅस कौल किती लागतात? 3, 5 मागवू आपण. एल्बो, तुम्ही काम करायच्या अगोदर तुम्ही ITI झालेले प्लंबर डायरेक्ट काम करता की कागदावर थोडं चित्र काढता? चित्र काढता का डायरेक्ट लिस्ट काढता? चित्र नाही काढत का? ड्रॉइंग नाही शिकवलं मॅडमने तुम्हाला? मला सांगा एक उदाहरणार्थ, आपण स्कीमॅटिक म्हणतो मी, खूप स्कीमॅटिक काढला तुम्ही, मग जर लिस्ट बनवली आणि अशीच लिस्ट बनवली, काय फरक राहील दोघांमध्ये? काय फरक राहील? करेक्ट. काय होईल? ऍक्युरेट लिस्ट बनेल, बरोबर? मग मला सांगा, ऍक्युरेट लिस्ट बनेल तर नुकसानही कमी होईल तुमचं. मी एल्बो विसरलो, मी युनियन विसरलो, असं चालेल का? मालक तुम्ही आणतात का मालक आणतो माहिती नाही, तुम्ही ठीक आहे. काही ठिकाणी आमच्याकडे विथ मटेरियल काम असतं, आम्ही आणतो काही. तर थोडक्यात काय आहे, तुम्ही चित्र काढा ना. ड्रॉइंग काढणं म्हणजे काय असतं? कागदावर प्लंबिंग करणं असतं. कागदावर प्लंबिंग आहे, आपल्याला अंदाज येतो किती एल्बो लागतात ते. मग ड्रॉइंग मध्ये तुम्हाला जर 12 एल्बो लागत असेल, तुम्ही 15 एल्बो घेऊन जा ना. साईट लांब आहे, अजून 4 ठेवा एक्स्ट्रा. तर तुमचं लॉजिक क्लिअर पाहिजे, तर्कशास्त्र. आलं का लक्षात? काय म्हणतात मराठीत? तर्कशास्त्र. लॉजिक क्लिअर पाहिजे. लॉजिक जर क्लिअर नसेल तर तुमची प्रगती होऊ शकत नाही. एक चेंज. पटकन पुन्हा एकदा सुरू.
ठीक आहे, डॉलर पण घे. सांगते मी. नाव काय तुझं मला एकदा सांग. श्रीराम पवार. हा, श्रीराम पवार. अरे वा, मस्त नाव आहे. श्रीराम. सांग श्रीराम. इंटरव्ह्यू 27 आणि 8 वर्ग 3 - 8 -5 -5 होईल. सर मोठे साइन हो, हा 3 आहे ना, हा जास्त आहे ना, -5 येईल ना. -5. चाल, व्हेरी गुड. आलं का लक्षात? काय आहे पुन्हा? लॉजिक क्लिअर आहे त्याचं. काय आहे? लॉजिक क्लिअर आहे. लॉजिक क्लिअर पाहिजे. कळालं का तुम्हाला? कोण आहे? हात वर करा ना. बरं, ठीक आहे, चला. सामायिक होतं. हा कोण आहे? ब्रुसलीचं काय वैशिष्ट्य माहिती आहे का? पैलवान कुठे गेला आमचा? पैलवान काय करतो? ब्रुसलीचं वैशिष्ट्य काय आहे? हा, फास्ट ऍक्शन. येस. अजून ब्रुसली किती पुशअप मारायचा माहिती आहे का? एका दमात 500 पुशअप मारायचा ब्रुसली. आपण किती मारतो? पैलवान कुठे गेला आमचा? बर का? नाही, तो जोर मारतो. ते हिंदू, म्हणजे हिंदू पुशअप म्हणतात त्याला. पुशअप. बर का? किती मारायचा? 500 पुशअप मार. अमेरिकेचे जे कमांडो आहे, जे एकदम हाय एंड कमांडो होतात, ते पण माहिती आहे का 250 का 300च्या वर पुशअप नाही मारू शकत एका दमात. ब्रुसली तेवढी ताकद होती. 1 इंच पंच म्हणतात ब्रुसलीचा. 1 इंच मध्ये तो एवढा जोरात पंच मारायचा ब्रुसली. हा, चला, ते विषय भरकटेल आपला. कोण आहे? हा, कोण आहे? बरोबर. बघा, अमिताभ बच्चन माहिती, रिंकू राजगुरू माहिती तुम्हाला. बरोबर, माहिती ना? हा, बरोबर ना? उलटा फोटो आहे तरी माहिती तुम्हाला. हा, कोण आहे? माझी विद्यार्थी कोण आहे? आपल्याला बघा, अमिताभ बच्चन माहिती, ब्रुसली माहिती, रिंकू राजगुरू माहिती. हे कोण आहे नाही माहिती आपल्याला. सुट्टी द्यायची का 5 मिनिटं वडापाव खायला? हा, खाऊन घ्या तुम्ही 5 मिनिटं. काय तुम्हाला जायचं असेल या, तोपर्यंत विचार करा कोण आहे. मी पण थांबतो 5 मिनिटं. पॉज करतो. कोण आहे? उईजी. कोण आहे? नाही माहिती. माहिती आहे का? नाही माहिती. हे बघा, माहिती नसेल ना तर नाही माहिती सांगायचं. उगाच माहिती आहे सांगून माहिती आहे का वाढवा नाही करायचा. आलं का लक्षात? काही जण असतात ना, उदाहरणार्थ सस्पेंडेड प्लंबिंग करायचंय, नाही माहिती, सांगायचं मला नाही माहिती, मला नाही माहिती. असोसिएशन त्याच्यासाठीच आहे ना. नाही माहिती तुम्ही आम्हाला फोन करा. आम्हाला माहिती नसेल तर आम्ही आमच्या मोठ्यांना विचारू, त्याच्यापेक्षा मोठे त्यांना विचारू, तुम्हाला कुठली अडचण असेल आणि सोडवण्याचा प्रयत्न करू. जे माहिती नसेल त्याच्यात हात घालायचा का? नाही का? आधा हाकीम काय म्हणतात? जान का खतरा. बरोबर ना? अर्धवट ज्ञान काय असतं? धोकादायक असतं. कोण आहे? नाही माहिती. नाही माहिती सांगा. यांचं नाव आहे विजय संपाल. यांचा फोटो कशाला दाखवला मी तुम्हाला? प्लंबर ट्रेड आहे आपण, आणि का बरं दाखवला? तुम्हाला माहिती आहे का, हे केंद्रामध्ये मंत्री होते, त्याच्या आधी हे प्लंबर होते. अभिमानाची गोष्ट आहे का आपल्यासाठी? एक प्लंबर केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतो. म्हणजे काय की तुम्ही जर स्वप्न बघितलं आणि लॉजिक क्लिअर असेल तुमचं, कुठे जायचंय मला नंबर 1 प्लंबर व्हायचंय, हे लॉजिक जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही त्या दृष्टीने काम करता ना. तुम्हाला त्या दृष्टीने मार्गस्थ व्हावं लागतं ना. हे कोण होते? विजय संपाल यांचं नाव. हे केंद्रामध्ये मंत्री होते. हे कोण आहे? सोलापूर जिल्ह्यातलेच आहे, जवळचेच आहे, बार्शीचेच आहे. कोण आहे? कोण आहे? आपण प्लंबर ट्रेड मध्ये आहे ना, आपल्याशीच जवळचे आहेत, खूप आपल्याशी संबंधित आहे, बार्शीचे. मी तुम्हाला सांगतो कोण आहे. नाही माहिती. बघा, आपल्याला अमिताभ बच्चन माहिती, आपल्याला ब्रुसली माहिती, नंतर ती कोण होती? रिंकू राजगुरू माहिती. काय उपयोग आहे का? आपल्याला आपल्या प्लंबिंग क्षेत्राशी संबंधित माणूस माहिती नाही कोण आहे. यांचं नाव आहे डॉक्टर नितीन मोहिते. आता डायरी पेन आहे का तुमच्याकडे? नाही, लिहून घेतलं असतं. तुमच्या किती वेळ लक्षात राहील मी सांगतोय ते? कळालं का? डायरी पेन का पाहिजे? यांचं नाव काय आहे? डॉक्टर नितीन मोहिते. याचा काय प्लंबिंगशी संबंध? बार्शीचा माणूस मी तुम्हाला सांगतोय. हे बार्शीचेच मूळचे तुमच्या. यांना जागतिक प्लंबिंग संघटनेने शिष्यवृत्ती दिली होती. काय दिली होती? जागतिक प्लंबिंग संघटनेने प्लंबिंगचा अभ्यास करण्यासाठी 1-2 वर्षाची शिष्यवृत्ती असते, ती दिली होती. आहे का तुम्हाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट?
जिल्ह्यामधला तुमच्याच इथनं 30 किलोमीटर वरचा माणूस कुठे जातो? जागतिक प्लंबिंग संघटनेच्या शिष्यवृत्ती मिळवतो. मग तुम्हाला नाही मिळू शकत? त्याच गावचे ना तुम्ही. त्यांना 2 डोळेच आहे ना, आपल्यालाही 2 डोळे, 2 हात, सगळं सारखे का? 1 डोकं का वेगळं आहे? त्यांना 3 कान आहे? नाही ना. आपण प्रगती करू शकतो का? मग त्यांची काय झाली? ते का बरं तिथपर्यंत गेले? ते का गेले? त्यांना अडथळे नसतील आले? याच्यासाठी मी एक कायम गोष्ट सांगतो, ही लक्षात ठेवा. एकदा काय होतं, कोरडी विहीर माहिती आहे ना तुम्हाला? कोरडी विहीर असते ज्यात पाणी नसतं. 2-4 बेडकं पडतात त्याच्यामध्ये, कोरड्या विहिरीमध्ये. कोरड्या विहिरीत बेडकं पडतात. बेडकं अनेक वचन झालं ना, बेडूक एक, बेडकं अनेक वचन, बेडकं पडतात. आता सांगा, कोरड्या विहिरीत जी बेडकं पडतात आणि बाहेर 5-50 त्यांचेच मित्र असतात, बरोबर? जे बेडकं खाली विहिरीत पडले, कोरड्या विहिरीत, ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतील का? विहीर जर भरलेली असती तर पटकन आले असते ते. कोरडी विहीर असल्यामुळे कठीण आहे वर येणं. तर ते 4-5 जे बेडकं पडलेले असतात ते काय करतात? बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. मग ते काय करतात? चढायचा प्रयत्न करतात. मग काय होतात? घसरतात, पडतात, खरचटतं त्यांना. आणि वरचे बेडूक काय म्हणतात? ए येऊ नका. काय सांगतात? येऊ नका, एवढी खोल विहीर आहे, तुम्ही नाही येऊ शकत. 1दा 2दा 3दा प्रयत्न करत असतात सगळे बेडकं. एक बेडूक आहे ना, तो प्रयत्न करत असतो, धडपडायचा, पडायचा, वर चढायचा, पडायचा. आणि वरचे बेडकं काय म्हणायचे? येऊ नका, येऊ नका, येऊ नका, अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे, वरनं ओरडत राहायचे. आणि हा माहितीये का, चढत 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 1 तासाने बाहेर येतो. पूर्ण खरचटलेलं असतं, लागलेलं असतं. बाकीचे जे बेडकं येऊ नको म्हणत असतात ते म्हणतात, तू कसा आला वरती? तू आला कसा वरती म्हणे? एवढं कठीण होतं, आम्ही तुला येऊ नको सांगत होतो. 4 बेडकांनी ऐकलं, ते तसेच राहिले. पण तू धडपडत पडत कसा तरी वरती, एवढा खर्चटत लागत तू वरती आलाच म्हणे. तू कसा काय आला? आम्ही वरनं सांगत होतो. तो म्हणतो, तुम्हाला माहितीये का, मी बहिरा आहे म्हणे. मला तुम्ही काय बोलत होते तेच ऐकू येत नव्हतं. मी बहिरा आहे, तुम्ही काय बोलत होते तेच ऐकू येत. मला वाटलं तुम्ही मला प्रोत्साहन देतात, ये वर ये वर म्हणून. मला काय वाटत होतं? मग तसं तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुमच्याच जवळचे नातेवाईक त्याच्यामध्ये बाधा आणतात, तुमचेच जवळचे मित्र त्याच्यामध्ये बाधा आणतात. पण त्याला तुम्ही काय करायचं? बहिरं व्हायचं. हे मोहिते साहेबांना नसेल विरोध झाला घरनं, अरे काय ते प्लंबिंग मध्ये जातो तू? ती काय काम आहे का? समजा आता मोहिते म्हणजे पाटील लोक असतील, अरे आपली शेतीवाडी आहे, ते कुठे जातो प्लंबिंग करायला, दुसऱ्यांचे नळ हे करायला? पण काय केलं त्यांनी? बहिरे झाले, म्हणून काय आले? प्रगती झाली. आज जागतिक प्लंबिंग संघटनेची शिष्यवृत्ती मिळाली, छोटी गोष्ट आहे का आपल्यासाठी? छोटी गोष्ट आहे का? अभिमानाची गोष्ट आहे ना. आज त्यांना मिळाली, उद्या ह्याला मिळू शकते. कुठल्या ते तुमच्याच भागातल्याला मिळेल की नाही? मिळू शकते की नाही? मिळू शकते. त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता का तुम्ही? घेऊ शकता. बोलवणार का त्यांना ITI मध्ये तुमच्या? घेणार का मार्गदर्शन? मला सांगा, त्यांचं मार्गदर्शन घेतल्यावर तुमची प्रगती होईल का अधोगती होईल? प्रगती होईल ना. मग बघा, आपल्याच जिल्ह्यामधला माणूस, आपल्याच पासून 30 किलोमीटरचा माणूस एवढ्या मोठ्या पोस्टवरती किंवा एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती आपल्यालाच माहिती नाही. मग ह्याच उद्देश आहे ना पिडीलाइट कंपनीचा. आज पिडीलाइट मुळे तुम्हाला माहिती झालं ना. मी कशाला आलो असतो 400 किलोमीटर लांब सांगायला तुम्हाला? पिडीलाइट मुळे आलो ना. आलो की नाही? मग कळाला का तुम्हाला पिडीलाइटचा काय उद्देश आहे? तुमच्या ज्ञानामध्ये भर काढायची, तुमचा विचार बदलायचा. तुम्हाला पुढे जाण्यासाठी काय आहे? पहिले काय करावं लागेल? बहिरं व्हावं लागेल. कोणी काही सांगू दे, आलं का लक्षात? आपल्याला पुढे जायचंय, त्याच्यासाठी बहिरं व्हावं लागेल. कळालं? काय नाव यांचं? डॉक्टर. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही लिहून घेत नाही. किती? 3 मिनिटात विसरले पण तुम्ही नाव. मग 3 वर्षांनी काय लक्षात राहणार आहे तुमच्या? डॉक्टर नितीन मोहिते, त्यांनी PhD केलेली आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, ते काही जण नाही का विचारतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते पण ते कुठे दवाखाना चालवत होते? आलं का लक्षात? असे काही जण असतात, यांनी PhD केलेली आहे, म्हणजे अभ्यासक्रमात त्यांनी. हे दीपक दहिया आहे. आता तुम्हाला मोहितेच माहिती नाही, तुमच्या गावातला माणूस नाही माहिती, तेवढा लांबचा माणूस पण. हे दीपक दहिया आहे, यांची 4थी पिढी प्लंबिंग मध्ये. किती? 4थी पिढी. प्रत्येक पिढी प्रगती करत गेलेली आहे. यांचा मुलगा जागतिक प्लंबिंग जी तुमची स्किल कॉम्पिटिशन होते त्याचा ज्युरी कळतं ना तुम्हाला? निवड समितीमध्ये शेवटी निकाल लावतात ना, जज म्हणून येतो थोडक्यात. आलं का लक्षात? यांची
यांचे कोण होते, यांचं वय 70 आहे, यांचे आजोबा प्लंबर होते, वडील प्लंबर होते, हे प्लंबर आहे आणि मुलगा पण प्लंबर. करत गेले का प्रगती प्रत्येक पिढीमध्ये? दरमजल पुढे प्रगती झाली का? झाली. मग तुम्हाला पण पुढे जर जायचं असेल तर तुम्हाला थोडा कालावधी लागेल की नाही? का पहिल्याच पिढीमध्ये होईल? कोणाचीच प्रगती पहिल्या पिढीत होऊ शकत नाही. हे कोण आहे? हे गुलाब जाधव आहे. यांचा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय. जसं मी प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे तसे हे प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे गुलाब जाधव. अत्यंत गरिबीतनं आलेला माणूस आहे, झोपडपट्टीमध्ये राहिलेला माणूस आहे मुंबईच्या. मला सांगा, झोपडपट्टीत राहिलेला माणूस प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर झाला आणि किती रुपयाचा वार्षिक उलाढाल करत असेल? अंदाज लावा. जसं तुम्ही इथे 10-20 लाखाचं करता वर्षभरात काम, बरोबर ना? तसं ते किती करत असेल? 10-12 कोटी. आता काय होतं माहितीये का, पुन्हा तेच होतं, दिल है छोटा सा. यांचा 80 कोटीचा धंदा आहे. किती? 80. साधारणतः 400 लोक त्यांच्याकडे काम करतात. त्यांच्याकडे पीटी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम असते. मग एका दिवसात झालं का हे? नाही. यांनी 11 वर्ष शहापूरजी पालमजी मध्ये बिल्डिंग युटिलिटी बघितलं. बिल्डिंग युटिलिटीचा अर्थ मी तुम्हाला नंतर समजावून सांगेन. बिल्डिंग युटिलिटी बघत होते ते आणि मग व्यवसाय चालू केला. आज हे माझ्यापेक्षा माहितीये का, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मी 54 वर्षाचा, ते 49 वर्षाचे आहेत. त्यांचा किती व्यवसाय? 80 कोटीचा व्यवसाय. एका रात्री झोपडपट्टीत जाणं. मला तरी बॅकग्राऊंड होतं, मला तरी माझ्या वडिलांचा काकांचा बेस होता. त्यांनी पहिल्या पिढीमध्ये तिथपर्यंत धंदा नेला. आपण प्रयत्न केला तर 80 कोटीला नाही, 8 कोटीला तर जाऊ ना. मग ही प्रेरणा कोण देतं तुम्हाला? हे असे मोठे लोक. त्यांचे फोटो बरं का तुम्ही तुमच्या ITI मध्ये लावा, तुमच्या प्लंबर ट्रेड. आलं का लक्षात? बघाल तर तुम्हाला इन्स्पिरेशन येईल ना. तुमच्या प्राचार्यांच्या कॅबिन मध्ये कोणाकोणाचे फोटो आहे? सगळ्या महापुरुषांचे. का? की त्यांच्यासारखं वागलं पाहिजे, तसं बनण्याचा प्रयत्न करायचा. तसं ह्यांचे फोटो लावा तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये. तुम्ही प्रयत्न तर करा. आणि त्याच्यासाठी काय व्हावं लागेल? बहिर. हे कोण आहे माहितीये? हे नाही आपला प्लंबर दाखवतो तुम्हाला. हा प्लंबर आहे. हा मोदी साहेब आहे, मला माहिती आहे. ते प्लंबर आहे. हा किती मोदींच्या जवळ गेलाय? प्लंबर आहे, मराठी माणूस आहे. जसं गुलाब जाधव मराठी आहे, मोहिते मराठी आहे. फक्त आमच्या दैया सर आणि ते नाहीये मराठी, पण मराठी उत्तम बोलतो. कोण आहे माहितीये का? रवी पाटील आहे. ते अशा गावातनं आले रवी पाटील की ज्या गावामध्ये माहितीये का, ज्या गावामध्ये दुमजली घर पण नव्हतं. ते जेव्हा पहिल्यांदा नाशिकला आले ना, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा 2 मजली घर बघितलं. त्यांना जिनाच माहिती नव्हता. जिना असतो, कारण गावात घरच नाही. ते इतक्या छोट्या गावात होते की जिना असतो. 82-84 झाली नाशिकला जेव्हा आले ते, तर ते म्हणे मी पहिल्यांदा 3 मजली बिल्डिंग बघितली. आणि मी विचार करायचो जातात कसे वरती. त्यांना काय वाटायचं, दोरखंडाला धरून जातात वरती. दोरखंड कळतो ना, दोर धरून किल्ला जसा चढतात, त्यांना असं वाटायचं दोरखंडाला धरून वरती जातात की नाही. जिनाच त्यांनी पहिल्यांदा बघितला. तो माणूस आज प्रगती करत माहितीये का, 25 लाखाच्या स्कॉर्पिओ मध्ये फिरतोय. प्लंबिंग मध्ये. हे सगळे फोटो तुम्हाला दाखवण्याचा उद्देश काय, की तुम्हाला पण असं व्हायचंय. आणि त्याच्यासाठी काय लागतात करावे? प्रयत्न. काय करायचे? 200 जोर मारायचे. मग पहिले गाव सोडावं लागतं. त्या सगळ्यांनी गाव सोडलेलं आहे त्यांचं. आलं का लक्षात? ते दैया आहे ना, ते कराचीचे आहेत मूळचे. गुलाब जाधवनी त्याचं गाव सोडलं. अहिल्यानगर मधलं अकोले गाव आहे, तिथला आहे ते. त्यांचे वडील हमाल होते. इथे कोणीतरी मगाशी एक मुलगा होता, तो मला म्हणाला, असा लाजत सांगत होता, हमाल आहे माझे. आकाश कोण आहे? आकाश. हा हमाल आहे. त्याला म्हटलं चोरी तर नाही करत ना, लाजायचं काय? लाजायचंय का? वडील बूट शिवत होते, लाजत होते का ते सांगायला? नाही. ते सांगायचे माझे वडील उत्कृष्ट बूट शिवत होते. काय सांगायचे? माझे वडील उत्कृष्ट बूट. आपण चोरी तर नाही करत नाही, लाजायचं काय त्याच्यात? आज हमाली करून ते जर त्याला वाढवतात, ते तो जर उद्या मोठा झाला तर त्याच्यात का काही? त्यांच्याच कष्टाने पुढे जातोय ना. थोडा आता गती. हे काय आहे तुमच्यासाठी बरं का, माझी विद्यार्थ्यांसाठी काय आहे? सोलर आहे. सोलरचा इनलेट कुठे असतो? खाली, आणि आउटलेट वरती, बरोबर. असं का? माझी विद्यार्थ्यांना प्रश्न आहे हा. असं बरं. पाणी जेव्हा गरम होतं तेव्हा ते काय होतं? हलकं होतं, बरोबर.
हलकं झाल्यामुळे काय होतं, वरती जातं. बरोबर. याच्या व्यतिरिक्त काही वेगळं उत्तर आहे? आता मला सांगा किती हलकं होतं, वजनात सांगा ना किती हलकं होतं. असं हे बघा, एखादं गिऱ्हाईक तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतं का? विचारू शकतं. एखादं असेल, येडं असेल, हा, काही तुम्ही गिऱ्हाईकाला म्हणू शकता, तुम्ही सांगा मला इंटरव्ह्यूला गेले, तुम्ही म्हणू शकतात का सर मला हा प्रश्न नका विचारू? का रे मुलांनो, मुलाखतीला गेले तुम्ही म्हणाल का? मुलाखतीला गेले नोकरीच्या, तिथे म्हणाल का हो मला सोपे सोपेच प्रश्न विचारा, मला 17चा पाढा नका सांगू, मला बेचाच पाढा विचार, असं म्हणू शकाल का? नाही. गिऱ्हाईक काही प्रश्न विचारेल, मग तुम्हाला त्याचं व्यवस्थित उत्तर द्यावं लागेल का? द्यावं लागेल का? तुम्हाला माहिती आहे का, 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच याला काय म्हणतो आपण? एक काय म्हणतो? 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर उंच असेल तर काय म्हणतो भूमिती भाषेमध्ये? भूमिती भाषेमध्ये स्क्वेअर फूट नाही ना. स्क्वेअर फूट कसं काय झालं? वन काय झालं? वन काय झालं? 1 मीटर क्यूब झालं ना. 1 मीटर क्यूब म्हणतो ना. 1 मीटर क्यूब म्हणतो ना. 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असेल तर काय म्हणतो? 1 मीटर क्यूब. या 1 मीटर क्यूब मध्ये तुम्ही जर पाणी भरलं तर किती लिटर बसेल? करेक्ट. व्हेरी गुड. किती बसेल? 1000 लिटर. 1 मीटर क्यूब त्याच्या उत्तरातच, म्हणजे त्या वाक्यातच उत्तर आहे ना. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. म्हणून ते लॉजिकचे प्रश्न विचारले होते. मला सांगा 1000 लिटर पाणी बसतं 1 मीटर बाय 1 मीटर मध्ये. ज्या वेळेला 25 तापमान असतं तेव्हा त्याचं वजन किती असतं? 1000 किलो. किती असतं? 1000 किलो. जसं तुम्ही त्याला 25 वरनं 30 वर नेतात, काय होतं? त्याचं वजन किती होतं? किती होतं? किती होतं? 995 किलो. किती होतं? 900. असं वाढवत वाढवत नेता तुम्ही, असं वाढवत वाढवत नेतात, तसं तापमान कमी होतं. तुम्ही 30ला किती सांगितलं मी? 995. तुम्ही ते नेलं, तुम्ही ह्याला 40ला नेलं तर किती होतं? 991 किलो. तुम्ही ते 110ला आणलं तर किती होतं? कमी होतं त्याचं वजन. 864 किलो होतं. असं होत होत कमी, सॉरी, 864 किलोच्या आसपास होतं. असं तापमान जसं वाढत जातं तसं पाण्याचं वजन कमी कमी होत जातं. मग काय होतं? वय. मग मला सांगा 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर चौकोनात किती बसतं? 1000 लिटर पाणी बसतं. त्याचं तापमान वाढवलं की त्याचं हलकं होतं. मग त्याचा बर्फ बनवला की वजन वाढेल का कमी होईल? वाढेल. किती जणांना वाटतं वाढेल? वाढेल का? वाढेल. कमी होईल. का बरं कमी होईल? तू कसं काय सांगितलं कमी होईल? हे घे, डॉलर घे, उत्तर बरोबर आहे म्हणून. नाही नाही नाही, पाण्याचा बर्फ केला तर वजन वाढेल का कमी होईल? कमी होईल ना. 919 किलोच वजन होईल त्याचं. तुम्ही जेव्हा सरबतामध्ये बर्फ टाकता तरंगतो का खाली जाऊन बसतो? तरंगतो ना. निरीक्षणात कमी पडले ना तुम्ही. निरीक्षण खूप काही शिकवतं तुम्हाला. चांगलं आणि वाईट शिकवतं का? निरीक्षणामधनं खूप गोष्टी शिकतात, खूप गोष्टी शिकतात. मी कायम हा गोष्ट सांगतो की निरीक्षणात कट पेस्ट कॉपी करतात काही जण, आणि ती कट पेस्ट कॉपी करताना विद्यार्थ्यांना ऐका तुम्ही बरं का, ती चुकीची कट पेस्ट कॉपी करतात. यांच्या आगेच विद्यार्थी असतात, नोकरीला जाणार, मुलाखत तर द्यावी लागणार. तुमच्या इथे आहे एक जण असा, श्रीराम आहे ना एक जण, कानसेन कळतं का? तो कट पेस्ट कॉपी करतो. तो श्रीराम बरोबर इंटरव्ह्यूला जातो, मुलाखतीला जातो. श्रीराम त्याला घेऊन जातो. एका कंपनीमध्ये प्लंबरची जागा असते, 2 जण जातात. आता तुम्ही सांगा, मगाशी मी सांगितलं तसं तुम्ही समोरच्याला म्हणू शकत नाही ना मला हा प्रश्न नको विचारू. पहिले नंबर लागतो श्रीरामचा. श्रीराम काय करतो? दार वाजवतो, येऊ का सर? ये सर, बसा म्हणतो. आणि तो जो कानसेन आहे तुमच्याकडे कट पेस्ट कॉपीवाला, तो बाहेर तयारच असतो की आतमध्ये श्रीराम काय उत्तरं देतोय ती पाठ करायची. काय ठरवतो? श्रीराम जी प्रश्नाची उत्तर देतो ती पाठ करायची. मग श्रीराम आतमध्ये जातो, त्याला बसा म्हणतात आणि श्रीरामला काय विचारतात? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? कोण भारताचे पहिले पंतप्रधान? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर. श्रीराम उत्तर देतो, तो कॉपी करून ठेवतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. मग श्रीरामला काय विचारतात? की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1946.
47 बरोबर. तो पाठ करून ठेवतो 15 ऑगस्ट 1947. श्रीरामला नंतर तो व्यक्ती जो असतो आतमध्ये मुलाखत घेणारा तो विचारतो, अरे श्रीराम, पृथ्वी चौकोनी आहे. काय म्हणतो? पृथ्वी चौकोनी आहे, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? श्रीराम काय उत्तर देतो? शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. बरोबर आहे ना. मग तो पाठ करतो, जो तुमच्याकडे आहे ना ITI ला, तो पाठ करून ठेवतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 15 ऑगस्ट 1947, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. मग काय होतं? श्रीराम बाहेर येतो, तो कानसेन जातो आतमध्ये, जो कटपेस्ट कॉपीवाला आहे, तो जाऊन बसतो. तो त्याच्या आगीच ऍक्टिंग करतो, इन बिन करतो प्रॉपर, टक टक या आतमध्ये बसा. बसल्यावरती त्याला पाणी देतात. कुठे पण इंटरव्ह्यूला गेलं पाणी देतात, कारण आलेला माणूस घाबरलेला असतो, बिथरलेला असतो. ते वातावरण बघून कधी कधी होतं ना, असं प्रत्येकाचं होतं, छाती धडधडते. पाणी देतात म्हणून पाणी देतात आणि त्याला विचारतात, तुझं नाव काय? तो म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू, कारण पाठ करून ठेवलेलं असतं. ते म्हणतात, आता तो माणूस म्हणतो घाबरला असेल, बरोबर ना, पाणी देतो, पाणी पी म्हणे, पाणी पी. तो म्हणतो तुझी जन्मतारीख सांग. तो म्हणतो 15 ऑगस्ट 1947. कारण पाठ केलेलं असतं ना. निरीक्षण, गांगल सरने सांगितलं, निरीक्षणात खूप काही शिकतो आपण. तो तसा पाठ करून ठेवतो. निरीक्षणात कट पेस्ट कॉपी मधनं आपण शिकतो. पंडित जवाहरलाल आपलं 15 ऑगस्ट 1947. मग ते म्हणतात, आता मला सांगा, जो मुलाखत घेत असेल गायकवाड सरांसारखा माणूस, तो चिडेल का? चिडेल ना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर वेड्यासारखं दिलं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मूर्खासारखं दिलं, आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तो म्हणून तो रागाने काय विचारतो, तू मूर्ख आहे का रे? त्याला वाटतं हा प्रश्न आहे. त्याला काय वाटतं? हा प्रश्न आहे. तो म्हणतो शास्त्रज्ञ असं सिद्ध करू शकले नाही. मग असं जाल का तुम्ही इंटरव्ह्यूला अशी तयारी करून? मग कट पेस्ट कॉपी करताना थोडी आपली बुद्धी पण वापरायची असते, सांगितलेल्या पद्धतीने करायचं नसतं. नेक्स्ट, आता थोडंसं मी आवर्त घेतो, थोडंसं आहे ना, वेळ कमी आहे. थोडक्यात काय आहे, तुम्हाला मी जे सोलरचं उदाहरण दिलं त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं का अजून तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची गरज आहे? तुम्ही गिरायकाला नाही म्हणू शकत ना, गिरायक म्हणाल नाही मला तू समजूनच सांग कसं पाणी येतं वरती. मग तुम्हाला जर शास्त्रीय पद्धतीने तुम्ही त्याचं समाधान होईल असं उत्तर दिलं तर तो खुश होईल का तुमच्यावर? मग हा म्हणतो तसं काय सन्मानही मिळेल तुम्हाला, बरोबर. कारण तुम्हाला शस्त्र आणि शास्त्र दोघांचं ज्ञान आहे, जे मगाशी कोणा सांगितलं, तुमच्या चाणक्याने सांगितलं. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही माहिती पाहिजे तुम्हाला, शस्त्र आणि शास्त्र. तसं नुसतं काम करून पण चालणार नाही ना. आणि मग तुम्हाला अजून प्रशिक्षणाची गरज आहे का? गरज आहे तुम्हाला. मी साधं सोलरचं विचारलं, मी जास्त अवघड काही प्लंबिंग अजून गेलोच नाही खोलामध्ये. गेलो का? नाही गेलो. मग तुमच्या हे लक्षात आलं का, जर प्रशिक्षण नसेल तर तुम्ही काय होतंय अशा परिस्थितीत, कुठे मारताय टार्गेट, कुठे आणि आपण बाण कुठे मारतोय. आणि मग काय म्हणायचं, यार ते काय प्लंबिंग बरोबर नाही, त्या लाईन काय बरोबर नाही, कुठे त्या मॅडमने आम्हाला फसवलं, आम्ही प्लंबिंग उगच केलं, त्याच्याची रिक्षा चालवली असते आम्ही, असं आलं. तर स्विगी करू नका, रिक्षाही चालू नका, ओलाही करू नका, आणि ते उबेरही करू नका, आणि अजून एक नवीन पोर्टर निघाले, पोर्टर, तेही करू नका. तात्पुरते तुम्हाला पैसे मिळतील, आलं का लक्षात? तात्पुरते पैसे मिळतील, तुम्हाला वाटेल खूप पैसे मिळतात. माझ्याकडेच प्लंबिंग ITI केलेला मुलगा आला, बरं का, मुलगा आला माझ्याकडे 2003 मध्ये आला, आणि 4 मध्ये आला, आणि 7 मध्ये मला म्हणतो, सर मला बँकेत नोकरी लागली. म्हटलं प्लंबरची लागली का? मला आनंद. नाही. अरे म्हटलं, तू पूर्वीच्या काळी 10वी नापास 8वी नापासलाच ITI मिळायचं ना. त्याला म्हटलं, अरे तुला कुठल्या बँकेत घेणार आहे, तू 8वी नापास का 9वी नापास? तो नाही, मला बँकेत नोकरी. जा बाबा, आता कोणाला बांधून थोडी ठेवू शकतो. गेला. त्याला कुठली नोकरी मिळाली बँकेत? पैशाची बॅग घेऊन जायची साहेबाबरोबर, तो साहेब ATM मध्ये पैसे भरणार, ती बॅग गाडीत ठेवायची. काम त्याचं ते नसे का, गाडी पॅक बंद गाडी असते, एक बंदूक घेतलेला माणूस तिथे बॅग उचलायचं काम याला. कोरोनामध्ये काय झालं, लोकांनी ट्रान्झॅक्शन वाढवले, जीपेचे, ATMचं कमी झाले. आता माझ्याकडे तर ATMच नाही, गेले 6 महिने वापरायची गरजच पडत नाही. अगदी कधीतरी पैसे लागले तर मी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतानाच काय करतो, 500 रुपये एक्स्ट्रा देतो त्याला, आणि त्याकडनं कॅश घेऊन टाकतो. आलं की लक्षात? कॅश लागतच नाही, कॅशची गरजच पडत नाही. काय झालं, कामगार कमी केले. आता काय करतो, 2027 मध्ये लागला, 18 वर्षांनी त्याला डच्चू दिला. आता काय करतो, आता भाजी विकतो. हेच जर माझ्याकडे राहिला असता तर काय झालं असता, परिपूर्ण कारागीर झाला असता ना आतापर्यंत. तुम्ही नवीन असून जर 1000 रुपये रोज कमवतात, तर तो एवढा जुना 3000 रुपये रोज नसता कमवला, 2000 रुपये नसता कमवला. आता कुठे जातो इंटरव्ह्यूला, ते विचारतात अनुभव काय, तर पेटी नेत होतो. त्या अनुभवाचा काही उपयोग आहे का? शून्य उपयोग आहे. तर काय आहे,
तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल. तुमची लाईन सोडू नका. किती अवघड असलं ना, 5-6 वर्ष आपली लाईन सोडायची नाही. काय आहे हे? डेंजर. हे सिग्नल काय चिन्ह कशाचं आहे? खतऱ्याचं आहे. हे कसा माहित आहे का? हे बघा, अर्धवट ज्ञान आणि रॉंग नॉलेज, चुकीचं ज्ञान आणि अर्धवट ज्ञान घातक आहे. पूर्ण प्रशिक्षण घ्या. प्लंबिंग मध्ये उतरायचं आहे ना, पूर्ण प्रशिक्षण घ्या. पिडीलाइट कंपनी आहे ना, तुमच्यासाठी स्कूल उघडली आहे ना त्यांनी. जाणार का तिथे? जाणार का? घेणार का आधुनिक प्लंबिंग? डिप्लोमा करणार का? डिप्लोमा डिग्री बरेच त्यांच्याकडे हे आहे, संधी आहे तुम्हाला. तुमच्यासाठीच उघडली आहे ना त्यांनी. तुमचं नॉलेज वाढावं म्हणून उघडलेली आहे. तर कधी पण मी काय उदाहरण देतो की अर्धवट प्रशिक्षित डॉक्टर असेल, अर्धवट ज्ञानी डॉक्टर असेल, तुम्ही जाल का त्या डॉक्टरकडे? काय होईल? अशा डॉक्टरकडे गेले तुम्ही की जो कालच डिग्री घेतलेली आहे, त्याला हाफ नॉलेज आहे मेडिकलचं, आणि तुम्ही त्याच्याकडे गेले तर काय होईल? त्याने ऑपरेशन केलं तर काय होईल? हा, डायरेक्ट काय म्हणाला? डायरेक्ट विदाऊट तिकीट. आलं का लक्षात? काय होईल? डायरेक्ट विदाऊट. कारण का? त्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान नाही आहे ना. तो कापेल पोट आणि मग पुस्तक उघडेल, आता पुढे काय करायचं? आलं का लक्षात? पोट कापेल आणि मग काय करेल? आता टाके कसे घालायचे, आता कुठला पार्ट कापायचा, असं अर्धवट ज्ञान असलेल्या डॉक्टरकडे आपण जाणार नाही. तर अर्धवट ज्ञान असलेला प्लंबर जे काम करेल ते काय होईल? चुकीचंच होईल. मग त्याला पैसे मिळतील का? पूर्ण नाही मिळणार. मग गिरायकाच्या नावाने त्यांनी माझे पैसे बुडवले, त्यांनी तुझे नाही पैसे बुडवले, तू काम त्याचं चुकीचं केलं. हे खूप आपल्या याच्यात उदाहरण सांगितलेलं आहे अर्धवट ज्ञानाचं. काय आहे हे? महाभारतातलं अभिमन्यूचं अर्धवट ज्ञान असतं ना. चक्रव्यूहात घुसायचं कसं, भेदायचं कसं हे माहिती असतं, पण त्यातनं बाहेर कसं यायचं हेच माहिती नसतं. मग तुम्हाला माहिती आहे का, परिपूर्ण ज्ञान नसताना तुम्ही जर व्यवसाय चालू केला तर यशस्वी व्हाल का? नाही होणार ना. अभिमन्यू सारखं होईल तुमचं. आत तर घुसले, बाहेर कसं यायचं माहिती नाही. आणि अर्धवट ज्ञान असलं की हे असं होतं, रॉंग नॉलेज. भिंत, दरवाजा कुठल्या बाजूला आहे आणि तो रंग कुठल्या बाजूला मारत येतोय, मग म्हणायचं यार हे काय बरोबर नाही मला. होतं का असं? घडतं का असं? तुम्ही जे ITI झालेले नवीन आहात, तुम्ही डायरेक्ट धंदा चालू केला, असं होतं का? आता बघा, तुम्ही जे आहेत बरं का, तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही व्यवसाय करच भरत नाहीये. भरताय का व्यवसाय कर? भरायला पाहिजे का? भरायला पाहिजे ना. तुम्ही कशानं सिद्ध करणार की मी प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे? नुसतं ITIच्या सर्टिफिकेटने शिक्षण झालं तुमचं, पण तुम्ही व्यवसाय करताय कसं सिद्ध होईल? मग तुम्हाला व्यवसाय कर भरावा लागेल का? काय गायकवाड बरोबर आहे ना, व्यवसाय कर, पण तुम्हाला कोणी सांगितलंच नाही, माहितीच नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की व्यवसाय कर. उद्या कोणी विचारलं तू कशावरनं कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्ही ITIचं सर्टिफिकेट दाखवाल. त्यांनी शिक्षण पूर्ण झालं, तू ठेकेदार आहे कशावरनं? मग एक तर तुमच्याकडे GST नंबर पाहिजे, किंवा काही नाही तर व्यवसाय कर तरी भरला पाहिजे. खूप आहे का? 200 रुपये महिना, 2500 रुपये वर्षाचा आहे कर. 2500 रुपये कर भरला की तुम्हाला काय मिळतं? प्रमाणपत्र मिळतं. प्लंबर नावाची नोंद होऊन जाते तुमची. मग तुम्हाला भविष्यात म्युन्सिपाल्टीचं, ग्रामपंचायतीचं कुठलंही लायसन काढायचं असेल किंवा एखादा सरकारी ठेका घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सिद्धतेचं प्रमाणपत्र आहे ना, की साहेब गेले 3 वर्ष मी व्यवसाय कर भरतोय प्लंबर म्हणून, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून. मग भरणार का व्यवसाय कर? मग काय झालं? अर्धवट ज्ञान. हे असं झालं. हाताशी काम येतं पण मग आपल्याला ज्ञान नसतं पूर्ण. परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे आपणच त्या चक्रामध्ये फसतो. परिवर्तन करावं लागेल का तुम्हाला आता मी जे सांगितलं की तुम्हाला पिडीलाइटची स्कूल आहे, तिथे जाऊन तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. परिवर्तनाशिवाय काय होतं? बदल नाही होणार तुमच्यामध्ये. जसा भाव असेल तसं असतं. आपल्या मनामध्ये पहिले पाहिजे की मोठा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर होणार, मी मोठा नंबर 1 प्लंबर होणार. हा पहिले मनात आपल्या इच्छा पाहिजे ना. आपल्या मराठीत एक म्हण आहे, घोड्याला पाण्यापाशी नेऊ शकतो, पाणी पिणं न पिणं कोणावर अवलंबून आहे? घोड्यावर अवलंबून आहे. तसं आम्ही तुम्हाला
मार्गदर्शन करू शकतो. पिडिलाइट कंपनी स्कूल खोलू शकते, पण तिथपर्यंत जाण्याची तुमची 2 महिने धंदा बंद ठेवून जाण्याची तयारी सर किती 2-3 महिन्याचा आहे ना कोर्स, वेगवेगळे कोर्स आहे, ठीक आहे, वेगवेगळे कोर्स आहे, 2 महिन्याचा आहे. मग 2 महिने तुमची तयारी पाहिजे ना, की मी धंदा 1-2 महिने ब्रेक घेतो, ब्रेक कळतं ना, मी ब्रेक घेतो 2 महिने, थोडा धंदा हे करतो आणि मी तिथे जाऊन मग तुम्ही सांगा, तुम्ही आल्यावर ते सर्टिफिकेट जर सगळ्यांकडे दाखवलं तर जुने गिराईक पुन्हा जोडले जाणार आहे ना तुम्हाला. तुम्ही टाका ना, अरे व्हॉट्सअप माध्यम आहे ना, टाका ना, मी पुढचं शिक्षण घ्यायला 2 महिने. डॉक्टर जातात का तुमच्याकडचे? डॉक्टर जातात ना, बोर्ड लावतात ना की लंडनला डॉक्टर अशा अशा प्रशिक्षणासाठी 4 महिने गेलेले, जातात ना. का? त्याचं ज्ञान अद्ययावत ठेवतात. हे पिडिलाइट ते स्कूल बद्दल सांगितलं तुम्हाला. आता फक्त छोट्याशा 4 स्लाइड्स उरलेल्या आहेत. मगाशी जे मी तुम्हाला दाखवलं पिडिलाइट स्कूल चालू झालेली आहे, बरोबर. तिचा उद्देश काय आहे तो समजावा म्हणून ही गोष्टीच्या रूपाने सांगतो. ही गोष्ट किती लोकांना माहिती आहे? पुढे येऊन सांगता आली पाहिजे गोष्ट त्याला. इथे येऊन सांगायची गोष्ट, इथे येऊन सांगायची. डॉलर मिळेल त्याला. पटकन कोण येईल सांगा. पाणी पितो मी तोपर्यंत. पटकन कोणाला सांगता येईल? या इथे. ये पटकन सांग. हा चल चल ये ना इकडे. पैलवान ये इकडे. तू मागे बस रे, म्हणजे त्याला बसता येईल पुढे. हा सांग. कावळा आहे, त्या कावळ्याला पाणी प्यायचं असतं. मला नको सांगू, त्यांना सांग. तो कावळा आहे, त्याला पाणी प्यायचं असतं. टमाट्यातलं पाणी खाली असतंय, तर ती दगड टाकून टाकून ती पाणी वरती आणतंय आणि तो कावळा मग पाणी पितो. कळालं का? माहिती अशीच आहे ना गोष्ट. हे घे डॉलर, घे डॉलर, घे डॉलर, घे. बस 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 बस, पुढे बस, पुढे बस. मागे बसू नको, पुढे बस. पुढे जायचं ना आपल्याला. नंबर 1 व्हायचं ना. व्हायचं ना. नाव काय तुझं? प्रदीप चव्हाण. प्रदीप ना. नंबर 1 व्हायचं ना तुला. असं तुझ्यासारखा भारी प्लंबर अख्ख्या सोलापूरमध्ये नसेल असं म्हटलं पाहिजे लोकांनी. तर काय आहे, काय गोष्ट काय सांगितली त्याने? काय सांगतो? दगड टाकतो म्हणजे काय करतो तो? त्याला आपण काय म्हणतो हिंदीमध्ये? कोशिश म्हणतो. अमिताभ बच्चनच्या वडिलांची कविता आहे ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, बरोबर ना. प्रयत्न, भगीरथ प्रयत्न, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती म्हणतात. मग त्या कावळ्यांनी ते ऐकलं आणि काय केलं? काय केलं? कोशिश, प्रयत्न. एक दगड टाकायचा, दुसरा दगड, अथक प्रयत्न केले. काय केले? अथक प्रयत्न केले त्यांनी. आणि काय आलं? पाण्याचा स्तर वरती आणला आणि मग तो पाणी प्यायला. त्यांनी कोणाचं ऐकलं? कोणाचं ऐकलं? अमिताभ बच्चनचं, वडिलांचं. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रेरणा त्यांनी काय घेतली? त्या कवितेतनं घेतली. हे आता मी फॉरवर्ड करतो. मोदी साहेब काय म्हणतात? काय म्हणतात? हे असे कोशिश विशिष नका करू. काय म्हणतात? कोशिश नका करू. असे दगड टाकायचे टाकायचे. हा येडा चाळा बंद करा. काय म्हणतात? हा येडा चाळा बंद करा. अशी कोशिश करत कधी तुम्ही ते माठ कधी भरणार आणि कधी वर येणार तुम्ही? त्याच्याऐवजी तुम्ही टेक्नॉलॉजीचा स्वीकार करा. पिडिलाइटच्या स्कूलमध्ये जा. ते काय सांगतात? पिडिलाइटच्या स्कूलमध्ये जा, तिथे प्लंबिंग शिका. का त्या कावळ्यासारखं उचलायचं, दगड टाकायचा, दगड टाकायचा, दगड. ते काय म्हणतात? तुम्ही पिडिलाइट प्लंबिंग स्कूलमध्ये जा, आधुनिक प्लंबिंग शिका, तिथे आधुनिक टेक्नॉलॉजी शिका. आणि मग तो जो पुढच्या पिढीतला कावळा होता त्यांनी ते ऐकलं, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान शिकला आणि मग त्यांनी स्किल इंडियाचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी अशा पद्धतीने पाणी प्यायला माठामध्ये तळाला होता. कळालं? मी काय सांगितलं? एक शब्द बोलण्यापेक्षा चित्र चांगलं बोलतं. कळालं? कारण का? त्याला टेक्नॉलॉजी माहिती होते. मग तुम्ही पण तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पिडिलाइट मध्ये जाऊन, तुमच्या कामाची गती वाढेल का? उत्पन्न वाढेल का तुमचं? तुम्ही समजा आज 1000 कमवत असाल तर तिथे 1500 कमवाल. 1500 कमवत असाल तर 2000 कमवाल. 2000 कमवत असाल तर 4000 कमवाल. मग याच्याने काय? देशाचा फायदा आहे ना. देशाचा फायदा आहे का? तुम्ही इन्कम टॅक्स नाही भरणार का? टॅक्स भरणार ना. देशाचा फायदा. रोजगार नाही देणार तुम्ही, उलाढाल नाही वाढणार, गावामध्ये तंत्रज्ञान नाही येणार तुमच्या. येणार की नाही? प्रगती होणार की नाही? मग जाणार का पिडिलाइट मध्ये? तुमची गती वाढणार आणि मग तुम्ही असा कावळा होणार का? पहिल्या कावळ्यासारखं करायचं आपलं, कोशिश करने वालों की कभी हे करायचं. टाक दगड, टाक दगड, टाक दगड. नाही करायचं ना. सुधारणार ना सगळे, जाणार ना पुढे. हे स्किल इंडिया त्याच्यासाठी केलेले आहे. आलं का लक्षात?
हे काय आहे? संपत आल्या, 2-3 स्लाइड्स राहिल्या फक्त. काय आहे? ब्रह्मांड आहे, बरोबर. ब्रह्मांडाचे काही नियम ठरलेले आहेत का? नियम ठरलेले आहेत. पृथ्वी काय आहे? सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. यात काही बदल झालाय का? नाही. मग तुम्हाला नंबर 1 प्लंबर व्हायचा असेल तर त्याचाही नियम ठरलेला आहे ना. एका वर्षात होता येईल का? आईच्या पोटातच होता येईल का? नाही. त्यालाही काहीतरी नियम आहे, त्यालाही काहीतरी वेळ ठरलेली आहे, वेळ काळ ठरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करायला किती लागतात? 365 दिवस लागतात, तेव्हा 1 वर्ष पूर्ण होतं. बरं, हा नियम ठरला, याच्यात काही बदल झालाय का? झाले का? 360 झाले का कधी? 300 झाले का? वाढले? नाही वाढले. तर तसं तुम्हाला नंबर 1 प्लंबर व्हायचं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण तर घ्यावंच लागेल, पण त्याचबरोबर काही कालावधी तुम्हाला द्यावा लागतो. तर तुम्हाला चांगलं, तुला नंबर आहे का डोळ्याचा? नंबर आहे का? तू बारीक डोळे करतोय. तर तुम्हाला 23,320 तास, म्हणजे माहितीये का, साधारणतः 11 वर्ष तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो. तुम्ही 11 वर्षाचा अनुभव घेऊन, ते गुलाब जाधवचं उदाहरण ह्याच्यासाठी सांगितलं मी. त्यांनी 11 वर्ष नोकरी केली शापूरजी पालमजीमध्ये. तो परिपूर्ण तयार झाला. आणि मग परिपूर्ण जेव्हा तुम्ही तयार होतात, परिपूर्ण बरं का, काम करणं आणि चांगलं काम करणं, प्लंबर आणि चांगला प्लंबर, डॉक्टर आणि चांगला डॉक्टर, फरक आहे का? डॉक्टर आणि चांगला डॉक्टर फरक आहे, प्लंबर आणि चांगल्या प्लंबर मध्ये फरक आहे, बरोबर ना. तसं तुम्हाला जर कुशल आणि चांगला प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार व्हायचं असेल तुम्हाला, तर तुम्हालाकडे 11 वर्ष अनुभव घेतलेला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा काय होतो? बेस ब्रॉड होतो, तुमचा पाया मजबूत होतो. तुम्ही चुका करत नाही, अचूक काम करतात. आलं का लक्षात? अचूक काम करतात. तुमचा निशाणा अचूकच पाहिजे ना, बरोबर आहे ना. 1 mm जरी गेला तरी गोल्ड मेडल गेलं तुमचं, बरोबर आहे ना. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तुम्हाला अचूकच निशाणा मारावा लागतो. तर तुम्हाला 11,000 तास काम जेव्हा करतात तेव्हा तुम्ही असे घडता का? तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे, तुम्हीच तुम्हाला घडवताय. पिढीलाईट बिलाईट तर हे सगळं निमित्त आहे, तुम्ही गेलेच नाही तिथे. पिढीलाईट काय, अजूनही काही जरी स्कूल उघडली पण तुम्ही गेलेच नाही तिथे, तर तुम्ही घडणार कसे? घडाल का? नाही घडणार. तुम्ही घडवताय तुमच्या. वामनराव पै काय म्हणाले? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच घडवतोय तुझं जीवन, दुसरं कोणी घडवतोय का? कोणी नाही. हे निमित्त मात्र आहे सगळं. आलं का लक्षात? आणि जेव्हा प्रशिक्षित होता तेव्हा तुम्ही काय होता? त्या क्षेत्रातले वाघ होता. जंगलाचा राजा कोण? सिंह. सिंहाचं काय वैशिष्ट्य आहे? सिंहाची शिकार कधी फेल जाते का? अपयशी जाते का सिंहाची शिकार? कधीच जात नाही. कारण एकदा झडप घातली, सिंह त्याच्यापेक्षा 10 पट मोठ्या, बर का, याची शिकार करण्याचा धाडस ठेवतो. का? धैर्य, नंतर त्याच्यानंतर आत्मविश्वास. कारण जेव्हा माहितीये का, तुम्ही प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर परिपूर्ण असाल, मी सांगितलं असं 11 वर्ष काम घेऊन तुमचा, तुम्ही माहितीये का, तुम्ही समजा जर 20 लाखाचा धंदा करत असाल तर तुम्ही 2 कोटीचं काम घ्यायचं धाडस करू शकतात. का? कारण तुमचा बेस पक्का झालेला असतो. ते धाडस, तो आत्मविश्वास काय येतो? की तुम्ही पूर्ण भारत हिंडून आलेले असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं केलेली असतात, आणि मग त्या धाडसाने तुम्ही काय होतात? त्या क्षेत्रातले सिंह होतात, त्या क्षेत्रातले राजा होतात. काय आहे? काय आहे? काम करायच्या अगोदर अरे हे काय अर्थ? काय सांगितले? जसं कर्म करणार तसं फळ मिळणार. तुम्ही चांगलं कर्म केलं, गिरायकाला फसवलं नाही तर तुम्ही खरंच नंबर 1 व्हाल. तुम्ही गुरुला फसवलं नाही तरी नंबर 1 व्हाल. आलं का लक्षात? तुम्ही चांगलं शिक्षण घेणार, चांगलं प्रशिक्षण घेणार, चांगल्या लोकांची संगत करणार, चांगलं हे करणार, तर तुमचं भविष्यात माहिती आहे का चांगलंच होणार आहे. चांगल्या पिढीलाईट स्कूलमध्ये जाल, शिकाल, तिथे तर तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही जसं कर्म करणार तसं त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही कर्म काय केलं? पिढीलाईट स्कूलमध्ये गेले, 6 महिने ट्रेनिंग घेतलं. तुम्ही जर्मनीला जाणार आहे ना, तुम्ही जर्मनीला जाणार आहे, आणि मग मला सांगा, बार्शीपेक्षा तर जास्त पैसे कमवाल ना जर्मनीला जाल तेव्हा, कमवाल का? मला सांगा, तुम्ही पिढीलाईटचं प्रशिक्षण घ्याल, तुम्ही वर्षाचं 6 महिन्याचं वेगळं, तुम्ही जर्मनीला जाऊ शकाल का? जाऊ शकाल. तुम्हाला आज जे कुर्डुवाडीमध्ये जे पैसे मिळतात ते, समजा तुम्हाला 1000 रुपये मिळतात ते, तर तिथे 5000 रुपये मिळतील का पर डे?
मग कर्म तुम्हाला करावं लागेल ना, त्याच्यासाठी जावं लागेल ना. का पिढीलाईटला घेऊन यायचं इकडे? हा, पिढीला सांगायचं इकडे तुम्ही शाळा आणा तर मी हे करतो. म्हणजे त्या ह्याच्या जागा जांभूळ पडल्यावरती तो काय म्हणतो, देवाने जांभूळ माझ्या मिशीपाशी पाडलं, थोडं तर खाली पाडलं असतं तर तोंडातच आलं असतं. म्हणजे त्याची तयारी जीप काढून जांभूळ मध्ये घ्यायची पण नसते. असा आळशी माणसाची होईल का प्रगती? नाही होणार. शेवटचं महत्वाचं द्यावी लागेल ना तुम्हाला. देणार का? काय देणार? गुरुदक्षिणा द्यावी लागेल. सत्यनारायणची पूजा सांगितली मी, तर पुण्य पाहिजे, तर मला दक्षिणा द्यावी लागेल तुम्हाला. हा, गुरुदक्षिणा द्यावी लागेल ना. गुरुदक्षिणा नाही दिली तर काय होतं माहितीये का? कर्णासारखं होतं. कर्णाला कसं वेळेवर त्याच्या विद्येने धोका दिला का धोका? त्याचं साथ रुतला आणि तो मेला का? धोक्याने विद्या कमवली होती. तुम्ही गुरुदक्षिणा देणार का? किती जण आहे तुम्ही? देणार का? काय देणार? मी मागेन ते. मी अंगठा तर नाही मागणार. ऐका, एकदम सोपं आहे, काय जास्त मागत नाही. पिढीलाईटच्या स्कूलमध्ये जा, प्रशिक्षण घ्या. आलं का लक्षात? तुम्ही जर चांगले प्लंबर झाले तर तुम्ही म्हणाल ना, गांगल सरांचं लेक्चर ऐकलं, तिथनं प्रेरणा मिळाली, तीच गुरुदक्षिणा आली. दुसरी गुरुदक्षिणा मला द्यायची तुमच्या ITI. तुम्ही आता 1000 रुपये रोज कमवता, तुम्हीच सांगितलं. एक दिवसाचा रोज नाही मिळाला तर काय होईल? गरीब व्हाल का तुम्ही? एक दिवसाचा रोज तुम्हाला नाही मिळाला तर गरीब व्हाल का? नाही ना. मग तुम्ही माहितीये का, तुमच्या इथलं टॉयलेट आहे का, छान बनवा ना ते. ITI मधलं करू शकता का? वर्ल्ड प्लंबिंग डे काल झालेला, करा ना 1000 रुपये वर्ल्ड प्लंबिंग डे ला खर्च. 1000 रुपये काढा आणि छानपैकी टॉयलेट बनवा. आल्यावर म्हणलं पाहिजे की अरे, मी सांगेन ना, अरे खुर्दवाडीच्या ITI मधलं बरं का, माझी विद्यार्थ्यांनी स्वच्छ टॉयलेट बनवलेलं आहे, त्याने 1000. किती लागणार आहे पैसे? खूप पैसे लागणार आहे का? तुम्ही ज्या दुकानात माल घेतात तो थोडे पैसे देईल, थोडे तुम्ही टाका. 20,000 रुपये जर तुम्ही काढले तर तुम्ही छान नाही बनवून देऊ शकत, स्वच्छ नाही देऊ शकत. छान टॉयलेट, सुरक्षित टॉयलेट झालं तर आनंद कोणाला आहे? तुमच्या ट्रेडचे विद्यार्थी. माझी विद्यार्थ्यांनी ठेवलंय बरं का हे. मग कराल का? द्याल का गुरुदक्षिणा म्हणून? मी चाणक्यचं काय सांगितलं की ज्या व्यवसायाला आपण करतो त्यातनं मिळतं, त्याला थोडं द्यायचं पण असतं. द्यायचं असतं तर मिळतं ते. ते गुरुदक्षिणा न देता घेतलं की असं होतं. तुम्हाला सांगितलं ना, कर्णासारखं धोका देते तिथं. ऐकलं म्हणून घेतलं ना तुम्ही माझी बडबड, त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. पण आता पटकन आहे ना, 10 पेक्षा चॉकलेट जास्त कोणाकडे? त्याने हात वर करा. 10 पेक्षा जास्त मोजा 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 मोजा. 10 पेक्षा जास्त. 15 पेक्षा जास्त कोणाकडे? 20 पेक्षा जास्त कोणाकडे? ते 5 आहे. डॉलर म्हणजे 5 चॉकलेट आहे. नावं लिहून घ्या. 5 चॉकलेट. $1 म्हणजे 5 चॉकलेट. डॉलरला पण पकडा. पहिलवान, तू व्यायाम करतो म्हणून दिले बरं का. हे मोबाईल बंद कर ना, ते व्हिडिओ बंद कर.